വെളിപ്പാട് പുസ്തകത്തിന്റെ ക്ലാസ്സുകൾ നടന്നുകൊണ്ടിരിക്കുകയാണല്ലോ. यहाँ पर प्रकाशन का पुस्तक का अभ्यास चल रहा है. അപ്പോൾ ഞാൻ ചിന്തിച്ചു വെളിപ്പാട് പുസ്തകം തന്നെ ഇന്നത്തെ ഒരു സ്റ്റഡി എടുക്കാമെന്ന് ചിന്തിച്ചു. तो मैं भी सोचा कि उसी पुस्तक से उसका एक भाग लेकर उसका एक संदेश दूं. അപ്പോൾ ഇന്ന് ഞാൻ എടുക്കുന്നത് വെള്ളസിംഹാസനം എന്ന വിഷയത്തെ. तो आज जो मैं लेने जा रहा जो विषय है सफेद सिंहासन के विषय में है. അത് വളരെ മുമ്പോട്ട് ചെന്നുള്ള കാര്യമാണ് നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത്. നടക്കാൻ പോകുന്ന വലിയ മുന്നോട്ട് യാത്ര ചെയ്ത് കാണേണ്ട ഒരു കാര്യമാണ് വെള്ളസിംഹാസനം. और वो बहुत ही आगे होने वाली घटना है, भविष्य में एकदम आगे चलकर होने वाला जो घटना होने वाला है उसके विषय में है. ദൈവത്തിന്റെ ന്യായവിധികൾ അനവധിയാണ്. परमेश्वर का जो न्याय है एकदम अनोखा है और अलग अलग प्रकार का है. നമ്മൾ റോമലേഖനം 11:32 വാക്യത്തിൽ വായിക്കുന്ന പോലെ അത് വായിക്കണ്ട. അവിടെ എഴുതിയിരിക്കുന്നത് ദൈവത്തിന്റെ ന്യായവിധികൾ അഗാധമാണ്, വളരെ ജ്ഞാനത്തോടു കൂടിയാണ്, വളരെ പാണ്ഡിത്യത്തോടു കൂടിയാണ് ദൈവം ആ കാര്യങ്ങളെല്ലാം ചെയ്തിരിക്കുന്നത്. पर रोमियो का पुस्तक जब 11 अध्याय में जब पढ़ते समय में उसका 33 अध्याय में वाक्य में वहाँ पर हम पढ़ते हैं परमेश्वर का धन और बुद्धि और ज्ञान क्या ही गंभीर है, उसके विचार कैसे अथाह है और उसके मार्ग कैसे अगम है. तो वहाँ पर जो विचार करके जो लिखा गया वो एक्चुअली विचार नहीं, परमेश्वर का न्याय हो करके आना चाहिए बहुवचन में. तो परमेश्वर का जो न्याय हो जो है वो विचार मतलब वो हम जो सोच भी नहीं सकते उस रीति से अद्भुत रीति से हो रहा है या किया जाएगा. ദൈവത്തിന്റെ ന്യായവിധിയിൽ തെറ്റുപറ്റാൻ പാടില്ല. परमेश्वर जब न्याय करेगा तो उसमें कुछ भी गलती नहीं होना चाहिए. ഇവിടെ നമ്മുടെ സുപ്രീം കോടതിയിൽ ഒരു തെറ്റ് വന്നാൽ അത് നമ്മുടെ ഇന്ത്യ ജനത്തെ മുഴുവനും ബാധിക്കുന്ന ഒരു കാര്യമാണ്. तो हम जानते हैं ना, अगर सुप्रीम कोर्ट में यहाँ का न्यायालयों में अगर न्याय करते समय में गलत आदमी को अगर न्याय देता है तो वो एक शर्म का बात होता है, निंदा का बात होता है. അപ്പോൾ ഈ കാര്യം നമ്മൾ കൈകാര്യം ചെയ്യുമ്പോൾ വളരെ ഭയത്തോടുകൂടെ നമുക്ക് അതിലേക്ക് പ്രവേശിക്കാം. इसके लिए इस विषय में जब हम मनन करते समय में हम लोग एकदम भयपूर्वक इस मुद्दे पर हम लोग ध्यान दें. പ്രഥമദൃഷ്ട്യ നമ്മള് വെള്ളസിംഹാസനം, ക്രിസ്തുവിന്റെ ന്യായാസനം, അതുപോലെ തന്നെ തേജസ്സിന്റെ സിംഹാസനം, ഇങ്ങനെ 3 ന്യായവിധിയുടെ പദങ്ങൾ നമ്മൾ വചനത്തിൽ പുതിയ നിയമത്തിൽ കാണുന്നുണ്ട്. वचन में हम लोग पढ़ते हैं कि महिमा का सिंहासन, मसीह का सिंहासन और ये सफेद सिंहासन, इस तरह 3 प्रकार का अलग अलग समयों में होने वाला न्यायों के बारे में हम देखते हैं. അപ്പോൾ ഇന്ന് നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത് ഏറ്റവും അവസാനത്തെ ന്യായവിധി. तो अभी हम लोग जो मनन कर रहे हैं कि सबसे आखिरी होने वाला जो न्याय है जो मनुष्य जात पर आएगा वो है. അതിനുശേഷം ഒരു ന്യായവിധി ഇല്ല. उसके बाद बाइबल में न्याय है करके लिखा नहीं है, उसके बाद नहीं है. അപ്പൊ നമ്മൾ എന്തുകൊണ്ടാണ് അത് ചിന്തിക്കേണ്ടത്? കാരണം അത് നമ്മളോട് ബന്ധപ്പെട്ടതല്ല എങ്കിലും तो ऐसा क्यों है कि उसके बारे में हम लोग उसका अभ्यास करना चाहिए, क्योंकि हमारे विषय में तो वो न्याय है नहीं, फिर क्यों वो पढ़ना चाहिए. അവിടെ ചെല്ലുക എന്നുള്ളത് വളരെ ദയനീയമായ ഒരു അവസ്ഥയാണ്. നരകത്തിലേക്ക് പോകുന്നവർ മാത്രമേ അവിടെ ചെല്ലുന്നുള്ളൂ. तो प्रियो उस न्याय पर जो खड़े हैं और जिसका न्याय होगा मतलब वो एकदम दया वाला अवस्था मतलब एक बुरा अवस्था है, क्योंकि उस न्याय पर जो भी खड़ा है उसका कहां पर जाने के लिए आग का झील में डाला जाने के लोगों को विषय में न्याय हो रहा है. इसलिए एकदम दया वाला अवस्था है वो. हम अगर हम देखेंगे तो നമ്മൾ അവിടെ ചെല്ലാതിരിക്കാൻ കർത്താവ് എന്ത് ചെയ്തു എന്നുള്ളത് നമ്മൾ ഈ വെള്ളസിംഹാസനം വായിക്കുമ്പോൾ നമുക്ക് നല്ലതുപോലെ അത് വ്യക്തമാകുകയും നമ്മൾ വളരെ കടപ്പെട്ട ഒരു നന്ദിയുള്ളവരുമായിരിക്കാൻ ഇടവരുന്നത്. तो इसके लिए ये भागों को जब पढ़ते समय में ये न्याय हमारे ऊपर नहीं आ रहा कि हम उस दिन न्याय के दिन में हम नहीं खड़ा रहेंगे. जब ये भागों को पढ़ते समय में और कितना अद्भुत रीति से भयानक बातें मतलब क्या क्या बातें अद्भुत बातें वहां पर लिखा है, उसका भागी हम नहीं होंगे करके जब ये बात को देखते समय में तुरंत हम लोग घुटने में आकर प्रभु धन्यवाद कि हमें उस अवस्था में नहीं उस अवस्था से हमें बचाया बोलकर धन्यवाद देकर आभारी मन से हम लोग कर्जदार होना चाहिए प्रभु के कि प्रभु ने हमें उस अवस्था से बचाया. വെളിപ്പാട് പുസ്തകം 20 അധ്യായം 11 വാക്യം മുതലാണ് അത് തുടങ്ങുന്നത്. उसका प्रकाशित अध्याय का पुस्तक का 20वां अध्याय 111 वाक्य से पढ़ते समय में उस भागों को हम देखते हैं. നമ്മുടെ ഈ फिर मैंने एक बड़ा श्वेत सिंहासन और उसको जो उस पर बैठा हुआ है देखा. बस एक देखा. हाँ, നമ്മുടെ ഈ ചിത്രത്തിലുണ്ട്. ഇതാണ് വെള്ളസിംഹാസനം. वहाँ पर हम लोग अपने चित्र में देख सकते हैं कि वो सफेद सिंहासन के बारे में വളരെ വർഷങ്ങൾ കഴിഞ്ഞാണ് വെള്ളസിംഹാസനം വയ്ക്കപ്പെടുന്നത്. वो देखो ना कितना सालों के बाद अंत में वो है रखा जा रहा है. വെള്ളസിംഹാസനത്തിൽ നിന്ന് ഒരു വഴി താപ്പോട്ട് കിടപ്പുണ്ട്. और उसमें से देखो रास्ता एक ही है जो नीचे की ओर ही जा रहा है. അതാണ് തീയും ഗന്ധവും കത്തുന്ന ലേക്ക് ഓഫ് ഫയർ, जो जिसको हम आग का झील कहते हैं.
അപ്പൊ അവിടെ നമ്മള് ഈ സിംഹാസനത്തിലേക്ക് നമ്മള് നോക്കുമ്പോൾ इस सिंहासन का खासियत जब हम पढ़ते हैं വലിയ ഒരു വെള്ള സിംഹാസനമാണ്. वो क्या लिखा है, एक बहुत बड़ा श्वेत सिंहासन, एक बड़ा श्वेत सिंहासन है वो, सादा सिंहासन नहीं, बड़ा है वो. അവിടെ ചില പഠിപ്പീതികളിൽ ചില വ്യത്യാസങ്ങൾ ഉണ്ടെങ്കിലും നമ്മൾ ഇവിടെ ചിന്തിക്കുന്നത് ആ സിംഹാസനത്തിൽ ഒരാൾ മാത്രമേ ഇരിക്കുന്നുള്ളൂ. तो और आगे पढ़ना, श्वेत सिंहासन है और उसको जो उस पर बैठा हुआ है, तो उस पर बैठा हुआ है. मतलब वो बोलते समय में वो एक व्यक्ति के बारे में बोला है, मतलब बहुवचन के विषय में नहीं बोला है, हाँ. एक जन उस पर बैठा है करके लिखा है. അപ്പൊ നമ്മൾ അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 17:31 ദൈവം ഒരു കാര്യം ലോകത്തിന് വെളിപ്പെടുത്തുകയാണ്. താൻ നിയമിച്ച പുരുഷൻ മുഖാന്തരം ലോകത്തെ ന്യായം വിധിപ്പാൻ ദൈവം ഒരു പുരുഷനെ കണ്ടെത്തി അവനെ മരിച്ചവരിൽ നിന്ന് എഴുന്നേൽപ്പിച്ചതിനാൽ ദൈവം അതിന് ഉറപ്പ് കൊടുത്തിരിക്കുകയാണ്. ഈ സിംഹാസനത്തിൽ ഇരിക്കുന്നത് കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവാണ്. तो हम लोग प्रेरितों का कार्य जब उसका 17 अध्याय में हम पढ़ते समय में उसका 31 पढ़ना 31. क्योंकि उसने एक दिन ठहरा है, हाँ. जिसमें वह उस मनुष्य के द्वारा हाँ. धर्म से जगत तो देखो, को एक दिन ठहरा के उसमें एक मनुष्य को उसमें उसको ठहराया है जो धर्म के साथ न्याय कर कर हाँ. उस समय में परमेश्वर का इंसाफ लाएगा. അപ്പൊ അതിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ ചില തെറ്റിദ്ധാരണകൾ, തെറ്റായ ചില വ്യാഖ്യാനങ്ങളുണ്ട്. അത് നമ്മള് സമയം ഉണ്ടെങ്കിൽ എടുക്കാം, അല്ലെങ്കിൽ तो നമുക്കത് उसमें ऐसा इस भागों में आते समय में उसमें थोड़ा अलग अलग शिक्षणें हैं जो झूठा शिक्षणों पर जाता है. हम लोग अगर समय रहेंगे तो हम उसके विषय में मनन करेंगे, परंतु हम लोग मेन फोकस अभी उसी में कर रहे हैं. ഞാൻ അടുത്ത വാക്യം നമ്മൾ വായിക്കുന്ന ആ വാക്യത്തിൽ തന്നെ 21 അവന്റെ സന്നിധിയിൽ നിന്ന് ഭൂമിയും ആകാശവും ഓടിപ്പോയി. हम लोग उसका 20 का 11 का आखिरी भाग हम पढ़ेंगे. उसके ऊपर हाँ नहीं, उसके पहले उसके सामने से पृथ्वी और आकाश भाग गए. बस पृथ्वी और आकाश भाग गया. അപ്പൊ അങ്ങനെ നമ്മൾ ചിന്തിക്കുമ്പോൾ ഓടിപ്പോയി എന്നുള്ള ആ പദം വെച്ച് എങ്ങനെയാണ് ഹിന്ദിയിലത്? भाग गया, ഓടിപ്പോയി, ശരിയാണ്. मतलब भाग गया, मतलब चल के भाग गया करके दौड़ के गया. तो ऐसा अर्थ में आएगा क्या? എന്നാൽ അതിന്റെ ആ യഥാർത്ഥ അതിന്റെ ഗ്രീക്ക് ഭാഷാന്തരത്തിൽ ഷ്രിങ്ക് എന്നാൽ ചുരുങ്ങിപ്പോയി. കർത്താവിന്റെ അടുക്കിലേക്ക് ആകാശവും ഭൂമിയും ഓടി വന്നു കർത്താവിന്റെ അടുക്കിലേക്ക് വന്ന് ചുരുങ്ങി ഇങ്ങനെ താഴ്ന്നിരിക്കുക എന്നുള്ള അർത്ഥത്തിലാണ്. उसका ग्रीक भाषा में परिभाषा में जब हम पढ़ते समय में जो ओरिजिनल परिभाषा में इस रीति से लिखा है कि वो सिकुड़ गया, वो छोटा हो गया. मतलब वो न्याय, मतलब वो आकाश प्रभु के और के पास आकर वो लोग सिकुड़ते प्रभु के सामने दंडवत करके नीचे गिर के सिकुड़ गए, छोटा हो गए. ऐसा अर्थ में आता है. കാരണം ഈ ന്യായവിധിക്ക് ആകാശവും ഭൂമിയും ദൈവത്തിന് വേണം. क्योंकि अभी ये न्याय करते समय में परमेश्वर को ये आकाश और भूमि चाहिए. കാരണം ഇങ്ങനെയുള്ള ന്യായവിധിയാണ്. क्योंकि ये किस प्रकार का न्याय है? അതാ വലിയ സിംഹാസനത്തിൽ ഇരിക്കുന്ന അവന്റെ കഴിവ് നോക്കണം. तो यहाँ पर देखो प्रियो, ये बड़ा महान सफेद श्वेत सिंहासन में बैठने वाले का काबिलता देखिए जरा. അവന്റെ അടുക്കിലേക്ക് അവൻ വിളിക്കുകയാണ്, ആകാശ ഭൂമി എന്റെ അടുക്കിലേക്ക് ഓടി വരാൻ. तो उन्होंने आज्ञा दिया, क्योंकि न्याय का समय आया तो उन्होंने क्या किया, आकाश और पृथ्वी को उसने आज्ञा दिया. तो वो लोग क्या किए, सिकुड़ते प्रभु के पास आकर दंडवत करके गिर गए. ആ അർത്ഥത്തിലാണ് ഓടിപ്പോയി എന്ന അർത്ഥം വരുന്നത്. उस अर्थ में वो भाषा में वो लिखा गया है कि भाग गया. അവയെ പിന്നെ ലോകത്തിലും കണ്ടില്ല. ഇപ്പോൾ ആകാശഭൂമി എവിടെയാണ്? और फिर अभी देखा तो क्या हुआ, अस्तित्व में नहीं है. मतलब अभी कोई भी देख रहा है आकाश और पृथ्वी किधर है बोला तो नहीं दिख रहा है. उस रीति से वो लोग हट गए वहां से. ഇപ്പൊ എവിടെ നിൽക്കുകയാണ്? अभी कहां पर खड़े हैं? श्वेत सिंहासन के. सफेद सिंहासन के. ആ അപ്പൊ നമ്മള് സങ്കീർത്തനം 50-4 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ भजन संगीता 50 का 4 जब हम पढ़ते हैं, ദൈവം സിംഹാസനം വെക്കുമ്പോൾ ആ സിംഹാസനത്തിൽ അവൻ ഇരിക്കുമ്പോൾ അവൻ ആകാശയും ഭൂമിയും വിളിച്ചു വരുത്തും എന്ന് അവിടെ വചനത്തിൽ പ്രവചനത്തിൽ ഉണ്ട്. पढ़ना 50 का 4. वह अपनी प्रजा का न्याय करने के लिए हाँ. ऊपर के आकाश को हाँ. और पृथ्वी को भी पुकारेगा. नहीं, पुकारेगा करके लिखा वहां पर, अपने पास पुकारेगा ऐसा आना चाहिए. मतलब वो पुकार कर अपने पास बुलाएगा. അവിടെ തന്റെ ജനം പ്രജ എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത് ഇസ്രായേൽ ജനവും സഭയും എന്ന് ഉദ്ദേശിച്ചല്ല. तो जब वो अपना प्रजा का जब वो न्याय करेगा करके बोलते समय में कलीसिया जो मंडली प्रजा या इस्राएल प्रजा वो अर्थ में नहीं, ദൈവത്തിന്റെ സൃഷ്ടിയായ മനുഷ്യൻ, बल्कि परमेश्वर का जो सृष्टि जो मनुष्य जात है वो प्रजा, അവരെ ന്യായം വിധിക്കാനായി वो प्रजा मनुष्य जात का जब परमेश्वर न्याय करेगा, സിംഹാസനം ഒരുക്കപ്പെട്ടിരിക്കുന്നു. तो उसके लिए सिंहासन तैयार है, അതിലൊരുത്തൻ ഇരിക്കുന്നു. उसमें एक जन बैठेगा. അവൻ ഉടനെ വിളിക്കുന്നത് എന്താണ്? और ആകാശത്തെ ഭൂമി. फिर किसको बुलाएगा? पहला आकाश और पृथ्वी को. അങ്ങനെ ഒരു ന്യായാധിപതിയെ ലോകത്തിൽ എവിടെയെങ്കിലും കണ്ടിട്ടുണ്ടോ? इस प्रकार का न्याय अधिकारी को दुनिया में आपने किधर देखा है क्या, जो आकाश और पृथ्वी को अपने पास बुला रहा है?
കർത്താവിന്റെ അവന്റെ കഴിവ് എത്ര വലുതാണ് അല്ലേ? हमारा प्रभु का काबिलियत कितना बड़ा है। ഓക്കെ. പിന്നെ നമ്മള് മർക്കോസിന്റെ സുവിശേഷം 6 അധ്യായം 11 വാക്യത്തിൽ मरकुस का सुसमाचार 6 का 11 जब हम पढ़ते हैं, യേശു ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ചുള്ള സുവിശേഷം കേൾക്കാത്ത ജാതികൾ നിങ്ങളുടെ കാലയിലെ പൊടി ഒരു സാക്ഷ്യത്തിനായിട്ട് കുടഞ്ഞു കളയണം, ഞാൻ ഒരു ദിവസം ആ പൊടിയെ സാക്ഷ്യത്തിനായി വിളിക്കുമെന്ന് എഴുതിയിട്ടുണ്ട്. മർക്കോസ് 6:11. 6 का 11 पढ़े। जिस स्थान के लोग तुम्हें ग्रहण न करें हाँ। और तुम्हारी न सुने, वहाँ से चलते ही अपने तलवों की धूल झाड़ डालो हाँ നമുക്ക് हाँ आगे। कि उन पर गवाही तो ये तलवों का जो 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 डस्ट है, जो मिट्टी है, वो मिट्टी क्या करेगा? एक दिन न्याय करने के लिए उठकर खड़ा होगा, गवाही देगा वो। കർത്താവ് പാഴ്വാക്കുകളല്ല പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. प्रभु ऐसा कोई व्यर्थ शब्द नहीं कहा है। അപ്പോൾ ആകാശം ഭൂമി അല്ലെങ്കിൽ ഇനിയും നമ്മള് ഹബക്കൂക്ക് പ്രവചനം 2:11 तो इस तरह हमने आकाश को देखा, हमने पृथ्वी को देखा। हबक्कुक का पुस्तक 2 का 11 जब हम पढ़ते हैं, ജാതികൾ അല്ലെങ്കിൽ ന്യായവിധിക്ക് വെള്ളസിംഹാസനം മുമ്പിൽ നിൽക്കുന്നവർ ജീവിച്ച വീടിന്റെ ചുവരും അവരുടെ മരപ്പണി വരെയും ദൈവം കസേരയും അതുപോലെ ടേബിളും അവർ കഴിച്ച പാത്രമൊക്കെ ന്യായവിധിക്ക് വേണ്ടി ചിലപ്പോൾ വിളിക്കുന്നുണ്ട്. കാരണം ഇവർ എഗ്രി ചെയ്യത്തില്ല. पढ़ना जल्दी पढ़ना 2 का 11। क्योंकि घर की दीवार का पत्थर हाँ, तो घर का दीवार का पत्थर दोहाई देता है हाँ। और उसके छत की कड़ी छत की कड़ी। उसके स्वर में स्वर मिलाकर उत्तर देती है। तो देखो हाँ। परमेश्वर का न्याय के दिन के समय में किन किन लोगों को इस्तेमाल करेगा वहां पर गवाही देने के लिए। तो जो घर बनाया है, जो आंगन बनाया, वो सब उठकर आएगा गवाही देने के लिए। അല്ലെ? അപ്പൊ എത്ര വലിയ അല്ലേ? तो मतलब सोचो ना, प्रभु अभी किस किस को बुलाया, कितना बड़ा, हमारा प्रभु कितना महान है। देखो നമ്മളവിടെ വരുവോ? हम लोग वहां पर पहुंचेंगे क्या? हमें वहां पर बुलाएगा क्या न्याय करने के लिए? പ്രൈസ് ദി ലോർഡ്. आमेन। അത് രക്ഷയുടെ നിർണയം എത്ര तो ശ്രേഷ്ഠമാണ്. प्रियो, उस उद्धार का मजबूती, हाँ पक्का मैं वहां पर नहीं आऊंगा, वो भरोसा कितना बड़ा है ना प्रियो। आमेन। കാരണം നമ്മൾ അവിടെ വരാതിരിക്കാനുള്ള ഒരു ന്യായവിധി കർത്താവ് തന്നെ അനുഭവിച്ചു എന്നുള്ളതാണ് तो നമ്മൾ അവിടെ വരാത്തത്. तो അത് क्यों? നമ്മൾ എപ്പോഴും ഓർക്കേണ്ട ഒരു കാര്യമാണ്. इसलिए प्रियो, हम लोग वहां पर क्यों नहीं पहुंच रहे? हमारे ऊपर जो आने वाला न्याय था, वो प्रभु यीशु मसीह ने क्रूस पर उठाकर वो न्याय प्रभु ने अपने ऊपर ले लिया। जिस कारणवश हम लोग कभी भी उस स्थान पर हमें बुलाया नहीं जाएगा न्याय करने के लिए, उस बात को हमें बार बार और हमेशा याद करते हैं। അപ്പോൾ ഇവിടുത്തെ ന്യായവിധിക്ക് മരിച്ചവർ മാത്രമേ ഉള്ളൂ. यहाँ का न्याय का खासियत अभी हमने क्या पढ़ा कि मरे हुए लोग ही वहां पर रहेंगे। എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब ജീവിച്ചിരുന്ന് जो एक समय में जिंदा थे മരിച്ചുപോയവര് और फिर शारीरिक रीति से वो लोग मृत्यु हो गया, അവര് उन्हें 1000 വർഷത്തെ കർത്താവിന്റെ രാജ്യഭരണം കഴിഞ്ഞ് 1000 साल का प्रभु का राज्य हुकूमत हो जाने के बाद അവർ ഉയർത്തെഴുന്നേറ്റ് फिर ये जो मरे हुए लोग थे उनको प्रभु जिलाकर അവരാണ് ന്യായാസനത്തിൽ വരുന്നത്. और उनको प्रभु सबको न्याय के सामने प्रभु खड़ा करेगा। ഭൂമിയിൽ ജീവനോട് ഇരിക്കുന്ന ആരും അവിടെ വരുന്നില്ല. मतलब उस समय में पृथ्वी में, भूमि में जो लोग जिंदा है उस समय में, वो लोग कोई भी वहां पर श्वेत सिंहासन में नहीं आएगा। അവിടെ മരിച്ചുപോയവരാണ്. वहां मरे हुए लोग हैं हाँ, जो वहां पर आएंगे। അപ്പോൾ നമുക്ക് അതിന്റെ വിശദാംശത്തിലേക്ക് നമുക്ക് നോക്കാം. उसका थोड़ा वर्णन को अगर हम देखें तो 20 അധ്യായം അതിന്റെ 12 വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ 20 का 12 जब हम पढ़ते हैं, फिर मेरे छोटे बड़े सब मरे हुओं को ഓക്കെ, ആദ്യം നമുക്ക് മരിച്ചവരെന്നുള്ള ആ വാക്യം ഒന്ന് നോക്കാം. सबसे पहला हम पढ़ते हैं कि मरे हुए करके वहां पर लिखा गया है। हाँ। तो वो उसका अर्थ हम समझेंगे। അപ്പൊ മരിച്ചവരെന്ന് പറഞ്ഞാൽ मरे हुए लोग मतलब ആത്മാവിലും जो आत्मा में ശരീരത്തിലും और शारीरिक रीति से മരിച്ചുപോയ मर गए। ആദാം മുതൽ आदम से लेकर 1000 ആണ്ട് വാഴ്ച കഴിയുന്നത് വരെയുള്ള और 1000 साल का राज्य का अंत तक होने तक മരിച്ചുപോയവർ जितने लोग मर गए, അവരെല്ലാം ഇവിടെ വരും. वो लोग सब कहाँ आएगा? श्वेत सिंहासन के सामने। ये श्वेत सिंहासन के सामने വെള്ള आएगा। സിംഹാസനത്തിന് മുമ്പിൽ വരും. അപ്പോൾ നമ്മള് അതിന്റെ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം അതിന്റെ 5-ാം അധ്യായം 29-ാം വാക്യത്തിൽ യോഹന്നാ का सुसमाचार 5 का 29 जब पढ़ते हैं, അവിടെ നന്മ ചെയ്തവർ ജീവനായും तो वहां पर देखो, हाँ पढ़ना, जिन्होंने भलाई की है हाँ वे वो जीवन के, तो जिसने भलाई किया वो जीवन के लिए, और जो जिन्होंने बुराई किया, की है वे हाँ, हाँ। दंड के पुनरुत्थान के लिए जीव हाँ। हाँ जो बुराई किया है वो दंड का पुनरुत्थान के लिए उठाया जाएगा। ആ മരണത്തിന്റെ ന്യായവിധിക്കായുള്ള മരണത്തിന്റെ ന്യായവിധിയെ കുറിച്ചാണ് നമ്മൾ ഈ വെള്ള സിംഹാസനത്തിൽ तो കാണുന്നത്. ये जो बुराई करके जो मरे हुए लोग हैं, वो लोग एक दंड का पुनरुत्थान होकर हाँ। वो लोग खड़े रहेंगे। कहाँ पर?
श्वेत सिंहासन में। ഇപ്പൊ നന്മ ചെയ്തവർ എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? तो भलाई किया मतलब क्या? യേശു കർത്താവിനെ यीशु मसीह को രക്ഷിതാവായി സ്വീകരിച്ച് उद्धारकर्ता मुक्तिदाता करके स्वीकार के അവരുടെ കർത്തൃത്വം അംഗീകരിക്കുന്ന और यीशु मसीह का प्रभुत्व को स्वीकार करके അവർ ജീവനായി കൊണ്ടു. उन लोगों ने जीवन के लिए पुनरुत्थान हुआ। അത് വേറെ, तो वो अलग ही झुंड है वो लोग। അതല്ല तो എന്നാൽ वहां पर नहीं, वो लोग नहीं, അപ്പൊ അവർക്കും उनको തിന്മ ചെയ്തവർ और जिन्होंने बुरा किया। എന്റെ അർത്ഥം എന്താണ്? बुरा किया मतलब क्या? प्रभु को स्वीकार കർത്താവിനെ സ്വീകരിക്കുക. यीशु मसीह को नहीं स्वीकारा, वही बुरा काम है। അപ്പൊ ഇവർക്ക് തമ്മിലുള്ള വിടവ് എത്രയാണ്? इन दोनों के बीच में अंतर कितना है? 1000 വർഷം. तो 1000 साल का वो गैप के बाद है ആ, अंतर होगा। നമുക്ക് വായിക്കാം 20 അധ്യായം. देखो वहां पर देखो, जो भले करने वालों का न्याय होगा और बुरे करने वालों का न्याय होगा। तो ये भले बुरे का जब न्याय करेगा उसमें अंतर कितना है? 1000 साल के पहले अच्छे लोगों का न्याय करेगा हाँ। और 1000 साल के बाद बुरे लोगों का न्याय ഓക്കേ, करेगा। ഓക്കേ. 20ന്റെ അതിന്റെ 5ാം വാക്യത്തിൽ 20 का 5 जब हम पढ़ते हैं, മരിച്ചവരിന് ശേഷമുള്ളവർ 1000 ആണ്ട് കഴിയുവോളം ജീവിച്ചില്ല. जब तक ये 1000 वर्ष पूरे न हुए ആ, ഓക്കേ. हाँ, जब तक 1000 वर्ष पूरे ना हुए आगे, तब तक शेष मरे हुए न जीव हाँ देखो ये मरे हुए लोग तब तक का उनका पुनरुद्धान नहीं हुआ। ആ. അപ്പോൾ ഇവിടെ നമ്മള് ദൈവത്തിന്റെ ഈ വെള്ള സിംഹാസനം വയ്ക്കുമ്പോൾ तो ये श्वेत सिंहासन जब प्रभु रखेगा, ലോകത്തിലുള്ളവരെല്ലാം संसार के सभी मनुष्य जात, അപ്പോഴാണ് നമ്മളെ 1000 വർഷത്തെ ഭരണത്തിൽ നമ്മൾ കാണുന്നുണ്ട്. तो हम लोग ये विषय 1000 वर्ष का राज्य का हुकूमत में हम देखते हैं। അതിന്റെ 7ാം വാക്യത്തിൽ उसका 7वां वाक्य 20 का, जब 1000 वर्ष पूरे हो चुकेंगे 1000 വർഷം കർത്താവ് രാജ്യം ഭരിച്ചു കഴിഞ്ഞതിന് ശേഷം मतलब क्या पूरे हो गए? मतलब क्या? वो 1000 साल प्रभु ने यीशु मसीह का धार्मिकता का सिंहासन को राज्य और हुकूमत करके खत्म होने के बाद ആ, എന്താണ് സംഭവിക്കുന്നത്? फिर क्या हो रहा है? एक घटना वहां पर, हाँ, शैतान को छोड़ दिया गया। അല്പസമയത്തേക്ക് थोड़े समय के लिए സാത്താനെ അഴിച്ചുവിടും. शैतान को छोड़ा गया है। അഴിച്ചുവിടുമ്പോൾ ആ 20ന്റെ 8ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. और फिर 8वां वाक्य में लिखा है, वो वो जातियों को हाँ। जो पृथ्वी के चारों ओर होगी ആ, ഓക്കെ ഓക്കെ ഓക്കെ. അപ്പോൾ അവിടെ ഗോഗ് മാഗോഗ് യുദ്ധം എന്ന് പറയുന്ന ഒരു യുദ്ധം ഉണ്ടാവും. तो वहां पर पृथ्वी में चारों तरफ फैले हुए लोगों को एक जगह पर इकट्ठा कर कहां पर एकत्र किया जाएगा? गोग मगोग के जगह का एक जगह पर एकत्र करके वहां पर युद्ध होगा। അപ്പോൾ ഇതിനെക്കുറിച്ച് നമ്മൾ എസ്കേൽ പ്രവചനം 38ഉം 39ഉം അധ്യായങ്ങളിൽ ഉണ്ടത്. एसेकिएल का पुस्तक 38 अध्याय 39 अध्याय में इसका एक छोटा भाग वहां पर देखते हैं। ആ, അവിടെ ഈ യുദ്ധത്തെ കുറിച്ച് വായിക്കുന്നുണ്ട്. इस युद्ध के बारे में हम पढ़ते हैं। നമ്മള് അത് എല്ലാം എടുത്ത് വായിക്കാൻ നമുക്ക് സമയമില്ല. वो सब हम ले रहे नहीं है समय बचाने के लिए। അപ്പോൾ ഈ യുദ്ധത്തിന് സാധനങ്ങൾ വേണ്ടേ, സാമഗ്രികൾ വേണ്ടേ? अभी ये युद्ध अगर जब होएगा तो उसके लिए उपकरण चाहिए ना, युद्ध करने के लिए हथियारे चाहिए ना। ഏ? ഇത് युद्ध कर रहे हैं तो ആ, हथियार तो लगेगा ना। ഇന്നത്തെ യുദ്ധോപകരണങ്ങൾ, മിസൈല്, ബോംബ്, അല്ലെങ്കിൽ ഇന്നത്തെ ആധുനികമായ കാര്യങ്ങൾ അങ്ങനെയൊന്നും ഇല്ലാത്തൊരു കാലമാണ്. तो प्रियो 1000 साल के जब शुरू होगा उसका खासियत क्या होगा? अभी का जो हम लोग जो सबसे मॉडर्न टेक्नोलॉजी, सबसे एकदम बंदूकें, मिसाइल, बॉम्ब जैसा जो हथियार है, आधुनिक टेक्निक जो उपकरण जो अभी हम देखते हैं, 1000 साल में वो सब नहीं होगा। तो वो सब बातें अंत समय में युद्ध करने के लिए ये सब हथियार उस दिन नहीं रहेगा। അപ്പോൾ അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്, परंतु हम एक भाग पढ़ते ഈ हैं, ഗോഗുമാഗോ യുദ്ധം പ്രിയ നഗരത്തെ അല്ലെങ്കിൽ യെരുസലേമിൽ ക്രിസ്തുവിനെയും അവന്റെ ജനത്തെയും നശിപ്പിക്കാനായിട്ടാണ് ലോകജാതികളെല്ലാം വരുന്നത്. तो ये क्या होगा 1000 साल का अंतिम समय में जब शैतान गोग मगोग के जगह पर पृथ्वी के सभी लोगों को एकत्र करेगा? क्यों करेगा? प्रभु का प्रिय नगर जो यरूशलेम नगर को वो लोग खत्म करने के लिए, वहां पर युद्ध करने के लिए, प्रभु और उसके प्रजा लोगों को खत्म करने के लिए एकत्र हुआ करके हम पढ़ते हैं। യേശു രാജ്യം ഭരിക്കുമ്പോൾ जब यीशु मसीह प्रभुत्व में सिंहासन में बैठकर 1000 साल हुकूमत जब करेगा, എല്ലാ ഇസ്രായേലിനോടും പറയും, सभी इस्राएलियों को कहेगा, നിങ്ങളുടെ യുദ്ധോപകരണങ്ങളെല്ലാം തീയിട്ട് നശിപ്പിക്കാൻ പറയും. तुम्हारा जो भी हथियार है जो तुमने लाया रहेगा उस सबको जला दो। നമ്മൾ അത് വായിക്കാം. उसको पढ़ेंगे। ഇത് വളരെ ആത്മീയ അർത്ഥമുണ്ട് കേട്ടോ. प्रियो इसमें आत्मिक अर्थ भी है। हाँ, നമുക്ക് അതിന്റെ യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 2:4 यशायाह का पुस्तक 2:4 हम पढ़ेंगे। यशायाह 2:4। वो जाति जाति का न्याय करेगा और देश देश के लोगों के झगड़ों को मिटाएगा और वे अपनी तलवारें पीट कर हल्के फाल और अपने भालों को हंसिया बनाएंगे। तब एक जाति दूसरी जाति के विरुद्ध फिर तलवार न चलाएगी, हाँ। न लोग भविष्य में युद्ध की विद्या सीखेंगे। നോക്കുക, യേശു രാജ്യം ഭരിക്കുമ്പോൾ तो എന്താണ്? ये प्रभु का जब 1000 साल का हुकूमत जब प्रभु वहां पर अधिकार में आएगा तो युद्ध करने का विद्या लोग नहीं सीखेंगे।
വളരെ സമാധാനമാണ്. क्योंकि पूरा शांति रहेगा. നമ്മൾ 1000 വർഷം ക്രിസ്തു ഭരിക്കുമ്പോൾ യുദ്ധമില്ല. ഇത് നമ്മൾ ഇന്ന് കർത്താവിന്റെ ആത്മാവിൽ ജീവിക്കുമ്പോൾ ജഡത്തിന്റെ യുദ്ധം അങ്ങോട്ടും ഇങ്ങോട്ടും സഹോദരി സഹോദരന്മാരും അങ്ങനെ ഒന്നും വഴക്കുണ്ടാക്കരുത്. शांतമായ ഒരു ഭരണമാണ് നമുക്ക് ഇത് വേണ്ടത്. इसके लिए प्रियो ये आत्मिक रीति से जब हम लोग समझते समय में जिस तरह प्रभु 1000 साल वहां पर हुकूमत कर रहा है, आज प्रभु कहां पर हुकूमत कर रहा है, राज्य कर रहा है मंडली के अंदर, विश्वासियों के अंदर. इसलिए विश्वासियों के अंदर रहते समय में हमारा जो शारीरिक अभिलाषा की वजह से या शारीरिक स्वभाव की वजह से एक भाई दूसरे भाई के साथ झगड़ा कर रहा है, बहन बहन के साथ या भाई बहन के साथ, इस तरह का झगड़ा, इस तरह का गुस्सा, इस प्रकार का ईर्ष्या मंडली में दिखाई नहीं देना चाहिए, क्योंकि प्रभु का हुकूमत वहां पर मंडली में चल रहा है. നമുക്ക് ആയുധം, യുദ്ധത്തിന് ആയുധം ഉണ്ടോ? तो हथियार, युद्ध के लिए हथियार है क्या? ഉണ്ട്, है ना. ഞങ്ങളുടെ ആയുധങ്ങൾ ജഡീയങ്ങളല്ല. हमारा हथियार जो शारीरिक नहीं तो है, हथियार है. പ്രാർത്ഥന എന്ന ആയുധം तो प्रार्थना करके जो एक हथियार है ना, ജഡത്തിന്റെ ആയുധമല്ല. शारीरिक हथियार नहीं रहेगा. ഒരു സമാധാനമായ അന്തരീക്ഷം കർത്താവ് കൊണ്ടുവരുമ്പോൾ ജഡത്തെ എന്ത് തീയിട്ട് കളഞ്ഞു. तो प्रभु मतलब यहाँ पर अर्थ का मतलब क्या, देखो शांति का जब राज्य प्रभु हुकूमत करेगा, हमारे अंदर का जो शारीरिक स्वभाव का जो हथियार है, झगड़ा, ईर्ष्या, द्वेष, भेदभाव, ये सब हथियारों को प्रभु क्या कर रहा है, क्रूस को तोड़ मोड़ कर क्रूस पे खत्म किया, ताकि मंडली में संपूर्ण शांति और समाधान में जिए. ये अभी आत्मिक रीति से अभी हो रहा है, उस दिन 1000 साल में शारीरिक रीति से होगा. ഇപ്പോൾ നമ്മുടെ യുദ്ധം വിശ്വാസികളോടല്ല, तो इसलिए अभी हमारा युद्ध एक दूसरे विश्वासियों के साथ नहीं ഒരു മനുഷ്യനോടുമല്ല, और ना ही कोई मनुष्य के साथ है, സാത്താനോടാണ്. बल्कि शैतान और दुष्टात्मा सेनाओं के बीच में है. ഓക്കെ, ഇവിടെ നമ്മൾ കാണുകയാണ് ദൈവം കർത്താവ് ഒരു ആയുധവും എടുക്കാൻ തന്റെ ജനത്തെ तो അനുവദിക്കുകയും. यहाँ पर हमने अभी ऐसे में हमने क्या पढ़ा कि कोई भी प्रकार का हथियार का इस्तेमाल करने के लिए प्रभु ने उस समय में मनाही किया है. നമുക്ക് ഒരു വാക്യം കൂടെ വായിക്കാം. और एक वाक्य उसके साथ पढ़ेंगे. മീഖാ പ്രവചനം 4:3 അതുണ്ട്. കർത്താവ് രാജ്യം ഭരിക്കുമ്പോൾ मीका का पुस्तक 4:3 पढ़ते समय में वहां पर भी कहता है कि प्रभु जब हुकूमत करेगा, वह बहुत देशों के लोगों का न्याय करेगा और दूर दूर तक की सामर्थ्य जातियों के झगड़ों को मिटाएगा. इसलिए वे अपनी तलवारें पीटकर हल्के फाल और अपने भालों से हंसिया बनाएंगे. तब एक जाति दूसरी जाति के विरुद्ध तलवार फिर न चलाएगी. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. मैं 1000 വർഷം എത്ര ശാന്തിയാണ്. तो प्रियो 1000 साल का जो समय रहेगा, कितना शांति वाला नगर रहे समय रहेगा. നമ്മൾ എസ്കേൽ 38 അധ്യായം एजेकियल का 38 में 39 39 अध्याय അതിന്റെ 7 മുതൽ 9 വരെയുള്ള വാക്യം കൂടെ उसका വായിക്കാം. 7 से 9 भी पढ़ना. मैं अपनी प्रजा इस्राएल के बीच अपना नाम प्रकट करूंगा और अपना पवित्र नाम फिर पवित्र न होने दूंगा. तब जाति जाति के लोग भी जान लेंगे कि मैं यहोवा इस्राएल का पवित्र हूँ. यह घटना होने वाली है और वह हो जाएगी. परमेश्वर यहोवा की यही वाणी है. ये वही दिन है जिसकी चर्चा मैंने की है. 9 पढ़ना. तब इस्राएल के नगरों के रहने वाले निकलेंगे और हथियारों में आग लगाकर जला देंगे. ढाल और फांसी, धनुष और तीर, लाठी, बच्चे, सबको वे 7 वर्ष तक जलाते रहेंगे. അവരത് അവരുടെ ആയുധങ്ങളെല്ലാം കത്തിച്ച് കളയാൻ तो वो पूरा हथियारों को खत्म करने के लिए, जलाकर राख करने के लिए कितना टाइम जाएगा? 7 साल जाएगा. ഇതിന്റെ ആത്മീയ അർത്ഥം എന്താണ്? इसका आत्मिक अर्थ क्या है प्रियो? നമ്മൾ വീണ്ടും ജനിച്ചാലും हमारा नया जन्म होने के बावजूद भी, നാം സ്നാനപ്പെട്ട് സഭയിൽ ഒരു അംഗമായി തീർന്നാലും हम लोग बपतिस्मा हो गया और मंडली का भाग भी हम हो गए हैं, നമ്മുടെ ജഡത്തിന്റെ ആശകളൊക്കെ പിന്നെ ഇങ്ങനെ ഉണ്ട്. फिर भी हमारा शारीरिक जो अभिलाषा का तभी भी उठकर उमड़कर आ रहा है. അപ്പൊ ക്രൂശീകരണം പിന്നെയും പിന്നെയും എന്ത് ചെയ്യുന്നു? तो क्रूस में हमें क्या करना है? ये जो हथियार जो आत्मा के खिलाफ उठकर आया है, उसको काट के क्रूस में डालना है, जला देना है. നമുക്ക് ആ ക്രൂശ് വളരെയധികം നമുക്ക് പ്രയോജനപ്പെടണം. इसके लिए क्रूस आज हमारे लिए लाभदायक होना चाहिए, फायदा होना, उसका इस्तेमाल करना है हमें आज, അത് തീയിട്ട് തന്നെ ചുട്ടുകളയുക. और उसको जलाकर राख करना है. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. Amen. കർത്താവ് രാജ്യം ഭരിക്കുമ്പോൾ അങ്ങനെയുള്ള അനേക നല്ല കാര്യങ്ങൾ ചെയ്യുന്നത് നമ്മുടെ കാണാൻ കണ്ണ് തുറക്കപ്പെടുമാറാകട്ടെ. तो इसके लिए प्रियो प्रभु इस रीति से हुकूमत करते समय में शांति के लिए क्या क्या बातें प्रभु करेगा, ये बात समझने के लिए सचमुच हमारा आत्मिक नजरिया भी खुलने के लिए प्रार्थना करें. എന്നാൽ ജാതികളുടെ ആയുധങ്ങൾ നോക്കാം. और अन्य जातियों का हथियारों को देखेंगे तो അവിടെ നോക്കുക. കർത്താവ് രാജ്യം ഭരിക്കുമെങ്കിലും प्रभु भले ही राज्य कर रहा है. ഇത് ഇസ്രായേൽ ഗ്രഹത്തിലുള്ള കാര്യമാണ് പറഞ്ഞത്. अभी हमने एजेकियल 39 में अभी जो आगे जो भी पढ़ा वो इजराइल के घरानों में जलाया करके कहा, पढ़ा हमने. എന്നാൽ ജാതികൾ തങ്ങളുടെ ആയുധങ്ങൾ നശിപ്പിക്കുകയില്ല എന്ന് നമ്മളെ 38 യശയാവിന്റെ 38
1 മുതൽ 7 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ കാണാൻ കഴിയും. നമ്മൾ വായിക്കണമെന്നില്ല. एजेकियल का पुस्तक उसका 38 अध्याय 1 से 7 पढ़ते समय में पढ़ना नहीं, वहां पर हम देखते हैं कि अन्य जाति लोग वो हथियार को नहीं इस तरह जलाएंगे. അല്ലെങ്കിൽ 4 മുതൽ വായിച്ച് 4 से पढ़ो. मैं तुझे घुमा ले आऊंगा और तेरे जबड़ों में आंकड़े डालकर तुझे निकालूंगा और तेरी सारी सेना को भी अर्थात घोड़ों और सवारों को जो सबके सब कवच पहने हुए एक बड़ी भीड़ है. ഓക്കെ. ഇവിടെ വലിയൊരു ജനം तो ये एक बड़ी भीड़ है. രാജ്യം ഭരിക്കുമ്പോൾ തന്നെയാണ്. ये प्रभु का राज्य हुकूमत चलते समय की बात है. പക്ഷെങ്കിൽ സാത്താന് കെട്ടിയിട്ടിരിക്കുന്നത് കൊണ്ട്, परंतु क्योंकि शैतान को बंदीगृह में अगाध कुंड में डाल के बांध के रखा है, उसके अंदर वो है, इसके लिए इसकी वजह से ഇവർക്ക് ഇത് ഉപയോഗിക്കാൻ കഴിയുന്നില്ല. इन बाकी जो दुनिया के संसार के लोगों को वो उपकरणों को इस्तेमाल करने का अभिलाषा उमड़ कर नहीं आ रहा है. അപ്പോൾ സാത്താനെ അഴിച്ചുവിടുമ്പോൾ ഈ ലോകജാതികൾ ഗോഗമാകും യുദ്ധത്തിന് വരുമ്പോൾ അവരുടെ കയ്യിൽ ആയുധമുണ്ടോ? तो इसके लिए जब ये अन्य जाति लोगों को जब 1000 साल का अंत में शैतान को थोड़ी देर के लिए जब खुला जाएगा, तब वो जब लोगों को उकसाकर गोग मगोग में लोगों को एकत्र करके लाएगा, तो तभी ये अन्य जाति के पास हथियारे रहेंगे क्या? ये हथियार आएगा ना, ये हथियार को खत्म नहीं किया. ആയുധം കൊണ്ടാണ് വരുന്നത്. तो तभी वो लोग क्या करेंगे? ये लोग 1000 साल की शुरुआत में हथियार इस्तेमाल करने का उत्सुकता उनके अंदर नहीं आ रहा है, तो वो लोग उसको साइड में रखेंगे. 1000 साल के अंत में क्या करेगा? शैतान उकसाने के वजह से वही हथियार उठाकर वो लोग गोग मगोग में युद्ध करने आएगा. എന്നാൽ ഇസ്രായേലിന്റെ കയ്യിൽ ആയുധമുണ്ടോ? और उस समय में इसराइल के हाथ में युद्ध हथियार होगा क्या? ഇല്ല. उनका तो जला दिया ना. അപ്പോൾ കർത്താവ് എന്ത് ചെയ്യും? तब प्रभु क्या करेगा? തന്റെ ജനത്തെ, ആയുധമില്ലാത്ത ജനത്തെ ആക്രമിക്കാൻ तो വരുമ്പോൾ, जब जो जिसके अपना प्रभु का अपना प्रजा इसराइल के पास हथियार नहीं है, ऐसे लोगों को जब प्रभु बचाने आएगा, അതാണ് നമ്മള് 20-ാം അധ്യായത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നത്. उसी को हम लोग प्रकाशित अध्याय पुस्तक का 20वां अध्याय में जब पढ़ते हैं, കർത്താവ് ആകാശത്ത് നിന്ന് ഇറങ്ങി വന്ന്, പ്രഭു അവിടെ സ്വയം- വായിക്കുന്നത്, അവിടെ വായിക്കുക, അവിടെ അതിന്റെ 9-ാം വാക്യം. वाक्य 9 20 का 9. वे सारी पृथ्वी पर फैलकर पवित्र लोगों की छावनी हम्म। और प्रिय नगर को घेर लेंगी हाँ। और आग स्वर्ग से उतरकर उन्हें भस्म कर देगी. നോക്കുക. तो क्या होगा? आग उतर कर आएगा स्वर्ग से. അപ്പൊ ഇസ്രായേലിന്റെ ആയുധം നശിപ്പിച്ച് കളയും. तो प्रभु तो इसराइल का हथियार को तो जलाकर खत्म कर दिया है. അപ്പൊ നമ്മൾ ആയുധം നമ്മൾ കരുതേണ്ട ആവശ്യമില്ല. तो इसके लिए युद्ध में हमारा हथियार, अरे हमारे पास हथियार नहीं है बोलकर घबराने का नहीं. അതാണ് നമ്മൾ ഒന്നിനെ കുറിച്ചും ചിന്തിച്ച് ഭാരപ്പെടണ്ട. इसलिए प्रभु ने क्या कहा कि कोई भी विषय पर तुम लोग व्याकुल ना हो, चिंतित ना हो, നമ്മുടെ ഏത് വിഷയത്തിലും കർത്താവ് ഇറങ്ങി വരും. क्योंकि हमारा कोई भी विषय के लिए प्रभु स्वयं उतर कर आकर कार्य करेगा. ഇനി ഹർമദോൻ യുദ്ധം നോക്കുമ്പോഴോ, अभी आर्मगदोन का युद्ध का देखेंगे तो ഹർമദ യുദ്ധം നമ്മുടെ 7 വർഷത്തെ പീഡന സമയത്തിന്റെ അവസാന സമയത്ത് ഉണ്ടാകുന്ന ഹർമദ യുദ്ധം. അത് വേറെ आर्मगदोन का യുദ്ധമാണ്. युद्ध हमको मालूम है ना, 7 साल के महाक्लेश के बाद उसका अंतिम समय में होने वाला युद्ध है. അത് സക്രിയ പ്രവചനത്തിലുണ്ട്. वो उसके विषय में जकरिया का पुस्तक में भी हम पढ़ते हैं. അവിടെ ഈ ലോകജാതികളെല്ലാം ഇസ്രായേലിനെ ആക്രമിക്കാൻ വരും. वहां पर भी क्या होगा? जाति के पूरा सेना मिलकर इसराइल को चारों ओर फैलकर आक्रमण करने आएंगे. എത്ര നാൾ യുദ്ധം തുടരും? तो युद्ध कितना दिन चलेगा? ഇസ്രായേലിന്റെ ആയുധം മുഴുവനും തീരുന്നത് വരെ. जब तक इसराइल का हथियार पूरा खत्म नहीं होता, मतलब उनको गोली मारने के लिए गोलियां नहीं है, हाँ। जब तक वो खत्म नहीं होता हाँ। तब तक युद्ध चलते रहेगा. അപ്പോൾ അവർ മാനസാന്തരപ്പെടും. तब वो लोग पश्चाताप करके मन फिराएंगे. അവർ കുത്തിയവങ്ങളിലേക്ക് നോക്കും. जिसको चुबाया है उसको देखेगा. അപ്പോൾ അവർക്ക് വേണ്ടി കർത്താവ് ഇറങ്ങി വരും. तब क्या होगा? प्रभु स्वयं उतर कर आएगा उनको बचाने के लिए. നമ്മുടെ ജഡീക ആയുധങ്ങൾ നമ്മൾ സഭാജീവിതത്തിൽ ഉപയോഗിച്ചാൽ നമുക്ക് എത്ര ദോഷമാണ്. കർത്താവിന്റെ സഹകരണവും പരിചയം നമുക്ക് കിട്ടത്തില്ല. प्रियो, इसके लिए जरा सोचो ना, हमारा शारीरिक उपकरण, शारीरिक हथियार जिसको हम लोग पाल पोस कर बड़ा कर सजा कर हम लोग तैयार करके रख रहे हैं, उसका जब इस्तेमाल करते हैं वो क्या हो रहा है? प्रभु का डायरेक्टली आकर हमें मदद करने का जो प्रबंध है उसके लिए एक रुकावट बन रहा है, ठोकर बन रहा है. इसलिए कितने बार हमने प्रभु का डायरेक्ट सेवा को हम लोग को हमारे शारीरिक उपकरणों की वजह से इस्तेमाल फायदा नहीं हो पा रहा है हमारे जीवन में. അപ്പൊ നോക്കുക, ഈ 1000 വർഷത്തിന്റെ അവസാന സമയത്ത് 1000 साल का अंतिम समय में കടൽക്കരയിലെ മണൽ പോലെയുള്ള പുരുഷാരം, उधर लोग कितना रहेगा? 20 का 8 का आखिरी भाग में हाँ। कि उनका संख्या समुद्र के रेती के समान रहेगा. അവരെല്ലാം കർത്താവ് എന്ത് ചെയ്യും? वो लोग सबको प्रभु क्या करेगा? स्वर्ग से आग निकालकर പിന്നെ ശേഷിക്കുന്ന ആരുണ്ട്? फिर कितने लोग बच जाएंगे? ശേഷിക്കുന്ന ജനം ഉണ്ടോ? कुछ लोग बचेंगे क्या उसमें? ഉണ്ട്.
बचेंगे। ഇസ്രായേൽ എല്ലാം രക്ഷിക്കപ്പെടും. पूरा इस्राएल तो बचने वाला है കുറച്ച് ജാതികൾ രക്ഷിക്കപ്പെടും. और कुछ अन्य जाति लोग जो शैतान के बहकावे में ना आकर वो लोग प्रभु की तरफ ही रहा, वो बचे हुए जाति भी रहेंगे। അപ്പൊ ജീവനോട് ഇരിക്കുന്നവരെല്ലാം മരിച്ചുപോയി, ശത്രുക്കളെല്ലാം മരിച്ചുപോയി. तो अभी क्या हो गया? तो वो अंतिम समय में 1000 साल का अंतिम समय में जितने भी मनुष्य जात को प्रभु ने मतलब वो जो न्याय होकर आग निकाल कर आखिरी समय में जितने भी मर गए, वहां तक जितने भी लोग मर गए, ബാക്കി ശേഷിക്കുന്നവര് जो बचे हुए लोग हैं जिंदा है ഇസ്രായേൽ മക്കളാണ്. इसराइल के लोग ജാതികളിൽ നിന്നും और जाति के कुछ लोग രക്ഷിക്കപ്പെട്ടവരാണ്. और बच गए, वो लोग बच गए, അവര് ദൈവത്തിന്റെ ജനമാണ്. वो लोग प्रभु के लोग हैं। എന്നാലും तो भी അവിടെ ഇവിടെയും ഈ കല്ലിന്റെ അകത്ത് നമ്മൾ ഈ അരി പാകം ചെയ്യാൻ ചെയ്യുമ്പോൾ എന്താ സംഭവിക്കുന്നത്? കല്ലിന്റെ ഇടയിൽ നിന്നും അരി പെറുക്കുകയാണോ, അരിയുടെ ഇടയിൽ നിന്നും കല്ല് പെറുക്കുകയാണോ? तो भी वो लोग क्या होगा, लोग वो तो भी कुछ लोग उधर इधर फैला रहेगा। उदाहरण के लिए जब हम लोग जब चावल को हम लोग छन्नी में हम लोग उड़ाते समय में हम लोग क्या देखते हैं? क्या पत्थरों के बीच में से हम लोग चावल को हटाते हैं या चावल के बीच में से पत्थर हटाते हैं? चावल के बीच से मतलब अच्छे लोगों के बीच में क्या हो गया? एक बुरा आदमी छुपा था। അപ്പോൾ ഈ വലിയ പുരുഷാരത്തിൽ ദൈവകോപം കൊണ്ട് ദൈവത്തിന്റെ ആജ്ഞ അയച്ച് മരിക്കപ്പെടാതെ അവിടെയും ഇവിടെയും ചിതറിക്കിടക്കുന്ന ചില ദുഷ്ടന്മാർ കാണും. तो अभी खासियत क्या है? बड़ा जो प्रजा आ गया उसको एक ही समय में खत्म कर दिया, लेकिन ये अच्छे लोगों के बीच में कुछ लोग क्या करेगा? अपना जान बचाकर अच्छे लोगों के बीच में वो लोग छुप जाएगा, അവരെയും പിടിക്കും. उन लोगों को भी प्रभु पकड़ेगा जो छुपे थे। മത്തായിയുടെ സുവിശേഷം मत्ती का सुसमाचार 13 അധ്യായം 13 अध्याय അതിന്റെ 40 വാക്യം. उसका 40 नापो। काटने वाले अथवा जैसे जंगल आने बटोरे जाते और जलाए जाते हैं, वैसे ही जगत के अंत में होगा। അവിടെ എന്താ സംഭവിക്കുന്നത്? ലോകാവസാനം എപ്പോഴാണ്? दुनिया का अंत कब होगा? युग का अंत कब होगा? എപ്പോഴാണ് ലോകാവസാനം? युग का अंत कब होगा? കർത്താവ് മധ്യാഹ്നത്തിൽ നിന്ന് നമ്മളെ ഇറങ്ങി വരുന്നതും ഇസ്രായേലിനെ രാജ്യം സ്ഥാപിക്കുന്നതൊന്നും അല്ല അവസാനം. 1000 വർഷത്തെ അവസാനമാണ് अवसान लोग अवसान। तो युग का अंत करके वहां पर जब लिखते हैं समय में वाक्य 40 में, वो कब है? मतलब महाक्लेश का खत्म हो गया, 7 साल खत्म हो गया, उसके बाद 1000 साल चालू होने वाला है, तो वो युग का अंत है उस रीति में नहीं, बल्कि पूरा पृथ्वी का, ये पुराना पृथ्वी का युग का समय कब होगा? पूरा 1000 साल खत्म हो जाने के बाद है ये पृथ्वी और आकाश का युग का समय है। उस अंत समय में भी प्रभु देखो किस रीति से दुष्ट लोगों का प्रभु पकड़कर न्याय कर रहा है। അതിന്റെ 41 വാക്യം उसका 41 में मनुष्य का पुत्र अपने स्वर्गदूतों को भेजेगा ദൂതന്മാരെ അയക്കും. स्वर्गदूतों को भेजेगा हाँ। और वे उसके राज्य में सब അപ്പൊ യേശു രാജ്യം ഭരിക്കുന്നതിന്റെ കാര്യമാണ് ഈ പറയുന്നത്. तो मतलब प्रभु यहाँ पर राज्य और हुकूमत करने का विषय की बात है। यहाँ पर സാത്താനെ അഴിച്ചുവിടുമ്പോൾ शैतान को जब वो खोला जाएगा ബഹുഭൂരിപക്ഷം പേരും तो अधिकतर लोग, ज्यादा से ज्यादा लोग ആരുടെ കൂടെ കൂടും? किसके साथ मिल जाएगा? സാത്താൻ കൂടും. शैतान के साथ मिल जाएगा। അവരെയെല്ലാം കർത്താവ് തീ അയച്ച് ഉടനെ നരകത്തോടായി. तो उनको प्रभु क्या करे? तुरंत ही स्वर्ग से आग निकालकर उसी क्षण जलाकर तुरंत उनको आग का झील में डाल दिया जा रहा है। എങ്കിലും ജനത്തിന്റെ ഇടയിൽ ചില ദുഷ്ടന്മാരുണ്ടായിരിക്കും. परंतु लोगों के बीच में कुछ दुष्ट लोग छुपे हुए रहेंगे, കാരണം ജനം ഉള്ളിടത്ത് തീ അയക്കത്തില്ല. क्योंकि जहाँ पर अच्छे लोग हैं प्रभु वहां पर न्याय का आग नहीं भेजेगा। ഇപ്പൊ ഈ ഹമാസ് യുദ്ധം ചെയ്യുമ്പോൾ അവരെ ഈ കുഞ്ഞുങ്ങളെയൊക്കെ പിടിച്ചു വെക്കുന്ന എന്തിനാണ്? ഞങ്ങളുടെ മേൽ ബോംബിടരുത്. हमास के अभी हमास के लोग क्या कर रहे हैं? वो लोग देश में रुककर अच्छे लोगों का बच्चों को किडनैप करके बच्चों को वो लोग ढाल जैसा क्यों बनाकर रख रहे हैं? क्योंकि इजराइल बॉम्ब ना गिरा है, क्योंकि मासूम लोग भी मरेंगे, इसलिए इजराइल को नहीं करने के लिए वो लोग दिमाग लगा रहे हैं। ആ ദുഷ്ടന്മാർ इस प्रकार के दुष्ट लोग, വിശ്വാസികളെ മറയാക്കിക്കൊണ്ട് वो लोग विश्वासी मतलब उस समय के अच्छा लोगों को ढाल बनाकर കൂടുതൽ വിശ്വാസികളുടെ ഇടയിൽ വരും. जहाँ पर ज्यादा अच्छे लोग हैं उनके बीच में जाके छुप जाएगा। അവിടേക്ക് കർത്താവിന് തീ അയക്കാൻ പറ്റത്തില്ല. वहां पर को प्रभु आग नहीं डाल सकता ना। അപ്പൊ എന്ത് ചെയ്യും? तो प्रभु क्या करेगा? അരിയുടെ ഇടയിൽ നിന്ന് കല്ല് പെറുക്കുന്നത് പോലെ जैसा चावल के बीच में से हम पत्थर को या दगड़ को हम लोग निकालते हैं, അവന്റെ ദൂതന്മാരെ प्रभु अपने दूतों को भेजकर ഈ ദുഷ്ടന്മാരെ പിടിക്കും. दुष्टों को पकड़कर उनको आग में डालेगा, അല്ലേ? है ना? അപ്പം ഇനി ആര് ജീവിച്ചിരിപ്പുണ്ട്? तो अभी कितने लोग बच गए? कौन बच എല്ലാവരും गए? മരിച്ചില്ലേ? तो अभी जितने भी दुष्ट थे वो सब मर गए। മനസ്സിലായില്ലേ? ലോകത്തിൽ ഇനി ഏതെങ്കിലും ദുഷ്ടനുണ്ടോ? तो अभी दुनिया में अभी कोई भी दुष्ट बचेगा क्या 1000 साल के अंत में? सबको खत्म कर दिया प्रभु ने। Praise the Lord. मैं അങ്ങനെ മരിച്ചവരാണ്. इस रीति से ऐसा दुष्ट लोग जो जितने लोग मर गए, മരിച്ചവർ മാത്രം ശേഷിക്കും. सिर्फ मरे हुए लोग ही बच गए। अभी वो मरे हुए लोग वो कहाँ आएगा? स्वेसिया से हाँ।
ദൈവത്തിന്റെ പദ്ധതി എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. परमेश्वर का जो प्लानिंग है और जिस रीति से प्रभु कार्य कर रहा है, कितना श्रेष्ठ रीति से प्रभु कर रहा है. देखो ഇനി എത്രയോ വർഷങ്ങൾ കഴിഞ്ഞ് നടക്കേണ്ട കാര്യമാണ്. प्रियो, ये घटना कितना सालों के बाद होना चाहिए. നാം ഇത് ആത്മാവിന്റെ വീക്ഷണത്തിലൂടെ ഇത് നോക്കുകയാണ്. और हम लोग आत्मा की मदद से जब ये भागों को अभ्यास कर रहे हैं, അത് തെറ്റുപറ്റാൻ പാടില്ല. इसमें गलती नहीं होना चाहिए. നമ്മുടെ സ്വന്തം വ്യാഖ്യാനമോ നമ്മുടേതായിരിക്കുന്ന ഒന്നും കൊണ്ടുവരാൻ പാടില്ല. तो हमारा खुद का मनो अंडरस्टैंडिंग, हमारा खुद का समझ या ऐसा सब प्रकार का उदाहरण या समझ को हमें इस बातों में नहीं लाना है. അപ്പോൾ നമുക്ക് ഇനി ഏതെങ്കിലും മനുഷ്യൻ ജീവിച്ചിരിപ്പുണ്ടോ ദുഷ്ടൻ? तो अभी कोई भी दुष्ट अंतिम समय में उस 1000 साल के अंत में बच गया क्या? सब खत्म हो गया. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. मैं നമ്മൾ എന്തുകൊണ്ടാണ് പ്രൈസ് ലോർഡ് പറയുന്നത്? हम लोग क्यों प्रेज लॉर्ड बोल रहे हैं? हमको बचाए कि हम तो दिन में नहीं है. ഓക്കെ. ഇനി നമ്മൾ അവിടെ അടുത്ത വാക്യം നോക്കുമ്പോൾ अभी आगे हम पढ़ते हैं प्रकाशित वाक्य का. ആബാലവൃദ്ധം മരിച്ചവർ तो जो मरे हुए में से सभी लोग, അവർ ജീവിച്ചിരുന്ന ശരീരത്തിൽ वो लोग जिस रीति से जब जिंदा थे उस शरीर में ഉയർത്തെഴുന്നേറ്റ് वापस जिलाया जाएगा കർത്താവിന് മുമ്പിൽ നിൽക്കുക. और न्याय के दिन में प्रभु के सामने खड़े रहेंगे. അവിടെ ആബാലവൃദ്ധം എന്നുള്ള മലയാളം അത് അങ്ങനെയല്ല. छोटे बड़े तो छोटे बड़े, ഹിന്ദി കറക്റ്റ് ആണ്. हिंदी में करेक्ट आया छोटे और बड़े. ആബാലവൃദ്ധം എന്ന് പറഞ്ഞാൽ കൊച്ചു കുഞ്ഞുങ്ങൾ വരുന്ന. मलयालम का भाषा में लिखा है सब प्रकार के मरे हुए लोग, मतलब उसमें छोटे बच्चे भी आते हैं, परंतु ये ऐसा नहीं है. छोटे बड़े का अर्थ है സ്മോൾ ആൻഡ് ഗ്രേറ്റ്. जो छोटे है और महान है, वैसा अर्थ है. നമ്മൾ 62 സങ്കീർത്തനം 9 വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ അതേ ഈ പ്രയോഗമാണ് അവിടെ. മെൻ ഓഫ് ലോ ഡിഗ്രി ആൻഡ് മെൻ ഓഫ് ഹൈ ഡിഗ്രി, ചെറിയവരും വലിയവരും. 69 62:9 Psalm 62:9. भजन संगीता 62 का 9 पढ़ना. सचमुच नीच लोग तो अस्थाई है और बड़े लोग मिथ्या ही है. तो नीच और बड़े लोग, हाँ, ഇല്ലേ? എന്ന് പറഞ്ഞാൽ नीच और बड़े लोग नीच मतलब छोटे लोग, ചെറിയവരും नीच मतलब छोटे लोग और बड़े लोग. और बड़े, हाँ, हाँ. महान लोग जो दुनिया में जो महान करके जीते थे वो लोग. അതേ അർത്ഥമാണ് അവിടെ ഉദ്ദേശിക്കുന്നത്. उसी अर्थ में है जो प्रकाशित वाक्य में लिखते समय में वही भाग का अर्थ में लिखा है. അപ്പോൾ വലിയവരും ചെറിയവരും എല്ലാവരും, വലിയവരും ചെറിയവരും, കുഞ്ഞുങ്ങളില്ല. तो वहां पर बच्चे हैं करके उस अर्थ में नहीं है. छोटे बड़े मतलब जो नीच लोग, जो तुच्छ है और अपने आप को महान समझकर बड़े बड़े लोग करके बड़ा दर्जा देते थे, उस प्रकार के लोग, ഇപ്പൊ नीच और महान लोग. ഇപ്പൊ കർത്താവിന് മുമ്പിൽ ആരൊക്കെയുണ്ട്? അതുകൊണ്ടാണ് വലിയ സിംഹാസനം तो വെച്ചിരിക്കുന്നത്. इसके लिए प्रियो, ये प्रभु के सामने देखो कितने कितने प्रकार के लोग वहां पर आ गए. इसके लिए एक बड़ा महान श्रेष्ठ सिंहासन रखा है प्रभु ने. അപ്പൊ മരിച്ചവർ ഉയർക്കുമ്പോൾ ആദാം മുതലുള്ള മരിച്ചവരെല്ലാം ഉയർക്കുകയാണ്. तो वहां पर देखो प्रियो, जब मरे हुए लोग वापस जिलाया गया है करके बोलते समय में मनुष्य का इतिहास जब से शुरू होता है, आदम से जितने भी उस समय से पापी जितने लोग हैं वो सब लोग उठकर आएगा. അല്ലേ? അതിന്റെ കൂട്ടത്തിൽ ആകാശവും ഭൂമിയും. उसके साथ साथ आकाश भी आएगा, भूमि भी आएगा, घर का छत आएगा, दीवारें आएंगे, അതെല്ലാം ഈ വെള്ള സിംഹാസനത്തിലുണ്ട്. वो सब ये श्वेत सिंहासन में रहेगा. നമുക്ക് അതെല്ലാം ഒരു ചിത്രത്തിലൂടെ വ്യക്തമാക്കാൻ കഴിയില്ല. प्रियो, वो सब एक चित्र में प्रकट नहीं कर सकते, പക്ഷേ നമ്മൾ ആ വചനത്തിലൂടെ പോകുമ്പോൾ നമ്മുടെ ഭാവനയിൽ വരണം ഇതെല്ലാം ഉണ്ട്. परंतु प्रियो जब वचन पढ़ते समय में हम उस वचन का अभ्यास में वो हमको समझ में आ रहा है कि ये सब बातें भी वहां पर आएगा न्याय के दिन में. പിന്നെ അടുത്ത് നമ്മൾ 20:12 വായിക്കുകയാണ്. 20 का 12 में हम पढ़ते हैं प्रकाशित वाक्य. फिर मैंने छोटे बड़े सब मरे हुओं को सिंहासन के सामने खड़े हुए देखा और पुस्तकें खोली गई. ഓക്കെ. ഇനി അടുത്ത വാക്യം. फिर हम पढ़ते हैं पुस्तकें खोली गई. आगे, പുസ്തകം തുറന്നു ആണോ? हाँ, ഇല്ലല്ലോ. एंड बुक्स वेर ओपन. ബുക്സ് ഇല്ലേ? हाँ, एंड बुक्स और हाँ. पुस्तकें बहुवचन. പുസ്തകങ്ങൾ തുറന്നു. और पुस्तकें खोले गए. ആ പുസ്തകത്തെ കുറിച്ച് നമുക്ക് അല്പജ്ഞാനം ഉണ്ടായിരിക്കണം. उस पुस्तकें क्या है करके थोड़ा ज्ञान होना चाहिए. നമ്മൾ പലപ്പോഴും ഈ പുസ്തകങ്ങൾ പറയുമ്പോൾ ദൈവസന്നിധിയിൽ ഒരു പുസ്തകമേ ഉള്ളൂ. हम लोग पुस्तक करके बोलते समय में हमारा मन हमेशा ये बोलता है प्रभु की उपस्थिति में तो एक ही पुस्तक है ना, അത് ജീവന പുസ്തകം. वो जीवन का पुस्तक है करके. अल्लाह. उतना, परंतु ऐसा नहीं है प्रियो, ഒരുപാട് പുസ്തകമുണ്ട്. बहुत से पुस्तकें हैं. അപ്പോൾ ആ പുസ്തകത്തെ നമ്മൾ വായിക്കുന്നതാണ്. उस पुस्तकों के बारे में हम पढ़ते हैं. സങ്കീർത്തനം 69:8-28 വായിക്കുന്നുണ്ട്. भजन संगीता 69 का 28 जब हम पढ़ते हैं, അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നത് ബുക്ക് ഓഫ് ലിവിംഗ്, ബുക്ക് ഓഫ് ലൈഫ് അല്ല. नहीं, वो जीवन का पुस्तक नहीं आना चाहिए. हाँ. जीवित लोगों का पुस्तक ऐसा आना चाहिए. അവിടെ ജീവന പുസ്തകമല്ല. जीवन का पुस्तक को आप कट करो. जीवन का पुस्तक नहीं. हम लोग का नाम, विश्वासी लोगों का नाम जीवन का पुस्तक में लिखा जाएगा, वो वाला जीवन का पुस्तक नहीं है. जीवितों का पुस्तक मतलब पृथ्वी में हाँ. जितना लोग जिंदा है हाँ. वो एक एक प्राणी के लिए हाँ. एक एक पुस्तक है स्वर्ग में. जीवितों का पुस्तक.
बुक ऑफ द लिविंग। എന്ന് പറഞ്ഞാൽ ഒരാൾക്ക് ഒരു പുസ്തകം തികയത്തില്ല, ചിലർക്ക് ഒരാൾക്ക് തന്നെ പല പുസ്തകങ്ങൾ കാണും. मतलब एक आदमी ने दुनिया में इतना बड़े बड़े पाप किया रहेंगे, इसलिए उसके जीवन में एक पुस्तक काफी नहीं रहेगा, उसके बारे में प्रभु बहुत पुस्तकें उसका न्याय के लिए लिखे रखा रहेगा। അവൻ ജനിച്ച നാൾ മുതൽ मतलब उसका जन्म से लेकर भजन संगीता ब्रदर 69 का 28 ആ, जन्म से लेकर ആ ബുക്കാണ് ഇപ്പോൾ നമ്മൾ ഇവിടെ വായിക്കുന്ന वो പുസ്തകം. पुस्तक के मतलब जन्म से लेकर हाँ। मृत्यु तक एक पापी ने क्या क्या बातें किया था वो सब का रहेगा। वो एक व्यक्ति के पास ही अनेक पुस्तकें रहेगा, तो मरे हुए का पूरा लोगों का कितना पुस्तकें रहेगा उस दिन? बहुत सारे, जितना या। നേരത്തെ മരിച്ചാല് പുസ്തകങ്ങൾ പറയും, കുറച്ചുകൂടെ ജീവിച്ചിരുന്ന इसलिए एक मनुष्य आदमी पहले ही जल्दी बचपन में अगर मर रहा है तो एक दो पुस्तक रहेगा, क्योंकि थोड़ा ही होगा, लेकिन बूढ़ा होकर मर रहा है तो उसके बारे में ज्यादा लिख रहा है ना। പലരും ചിന്തിക്കുന്നവർ 60 വയസ്സ് കഴിഞ്ഞാലൊന്നും പാവമൊന്നും ചെയ്യുന്നില്ല, പാവങ്ങളാണ്. कुछ लोगों को लगता है कि 60 साल हो गया, बूढ़ा हो गया तो मतलब ज्यादा पाप करने नहीं हो गया, बेचारा आदमी बेचारा बूढ़ा है करके ऐसा मनोभावना है। എന്നാൽ 60 വയസ്സ് കഴിയണം, ആഗ്രഹങ്ങളും മോഹങ്ങളും എല്ലാം നിയന്ത്രണം വിട്ടുപോകും. കാരണം लेकिन 60-70 साल हो गया तो मतलब क्या है प्रियो, उस समय में जो जवानी में अभिलाषाओं को और जो आग्रह को नियंत्रण करके रखा था, 60 साल हो जाने के बाद क्या उसका नियंत्रण वो कर नहीं पाता है, पूरा खुल जाता है वो आदमी। അപ്പം ഈ രക്ഷ നഷ്ടപ്പെട്ടു പോകും എന്ന് പറയുന്നവർ ഉപയോഗിക്കുന്ന ഒരു വാക്യം ഇതാണ്. മോശ പറഞ്ഞിട്ടുണ്ട്, ദൈവമേ നീ എന്റെ പേര് ജീവന പുസ്തകത്തിൽ നിന്ന് മാറ്റണം. तो प्रियो जो लोग सिखाते हैं मंडली में कि तुम जो विश्वासी लोग हैं संभाल कर जीना, तुम लोग पाप करेगा तो प्रभु जीवन का पुस्तक से नाम हटा देगा, तुम लोग दोबारा पापी बनोगे, तुम लोग को प्रभु वापस नरक में डालेगा, ऐसे एक अभ्यास सिखाते। क्यों? क्योंकि मूसा ने ऐसे एक वाक्य में कहा कि मेरा नाम जीवन का पुस्तक से नहीं मिटाना, लेकिन वो ബുക്ക് ഓഫ് ലൈഫ് അല്ല, परंतु वो परिभाषा गलत है। जीवन का पुस्तक नहीं है वो, ബുക്ക് ഓഫ് ലിവിംഗ്. जीवित लोगों का पुस्तक, मतलब जो जिंदा है वो जिंदा लोगों का हर एक प्राणी का एक पुस्तक है, उस पुस्तक में से मेरा नाम मत मिटाओ, ऐसा मूसा कह रहा था। അപ്പൊ കർത്താവ് ദൈവത്തോട് പ്രാർത്ഥിക്കുകയാണ്, और वो प्रार्थना कर रहा है എന്റെ പേര് അതിങ്ങനെ വെട്ടണം. मेरा नाम मिटा दे उसमें से। അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? उसका मतलब क्या है? ഞാൻ മരിക്കണം. मुझे मरना है। അപ്പൊ ദൈവത്തിന്റെ കയ്യിൽ ഒരു പുസ്തകമുണ്ട്. तो प्रभु के हाथ में एक पुस्तक है, മനുഷ്യൻ ജനിക്കുന്നത് മുതൽ मनुष्य जन्म से लेकर മരിക്കുന്നത് വരെ उसका मरने तक റെക്കോർഡുകൾ രേഖപ്പെടുത്തി വെച്ചു. उसका सारा रिकॉर्ड जो भी बातें हैं वो सब उसका वो हर एक व्यक्ति का पुस्तक रहेगा जिसमें लिखा जाएगा। അവിടെ നമ്മള് യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം നമ്മളെ ഒരുപാട് വാക്യങ്ങളിലുണ്ട്. ദൈവം നമുക്ക് ഒരു വാക്യം മാത്രം വായിക്കാം. बहुत से वाक्य है, परंतु एक दो वाक्य ही पढ़ेंगे अभी। നമ്മുടെ യെരമ്യാവിന്റെ പുസ്തകം 17-ാം അധ്യായം 1-ാം വാക്യത്തിൽ यिर्मयाह का पुस्तक 17 का 1 में हम पढ़ते हैं, यहूदा का पाप लोहे की टाकी और हीरे के नोक से लिखा हुआ है, वह उनके हृदय रूपी पटिया उनकी वेदियों के सींगों पर भी खुदा हुआ है। हाँ। നോക്കുക, ദൈവം ഈ ഇസ്രായേലിലെ പാപം, इस्राएल का पाप को ഇസ്രായേലിലെ പാപം എന്നല്ല, ഏതൊരു മനുഷ്യനും ഭൂമി ജീവിച്ചിരുന്നാൽ അവന്റെ ഇരുമ്പാണി കൊണ്ട് അല്ലെങ്കിൽ വജ്രത്തിന്റെ ആണി എഴുതെന്ന് പറഞ്ഞാൽ മായ്ച്ചു കളയാൻ ആർക്കും तो പറ്റും. प्रियो यहाँ पर युद्धा करके बोलते समय में सिर्फ युद्धा गोत्र ऐसा नहीं, पूरा मनुष्य जात का उसका जो भी बातें है हृदय का पट्टी में लोहे से लिखा है करके बोलते समय मतलब क्या, वो मिटाया जा नहीं सकता। एक बार लिख गया तो वो छाप आ गया उसमें, അത് നമ്മുടെ പേര് രജിസ്റ്റർ ചെയ്ത് വെച്ചിട്ടുണ്ട്. और फिर वो व्यक्ति का वो प्राणी कौन है, वो प्राणी का नाम लिखा जाएगा और वो व्यक्ति का पुस्तक रहेगा, जीवन से लेकर मृत्यु तक किया हुआ सब बातें रहेगा। അപ്പൊ നമുക്ക് പേര് നമ്മളേക്കും അങ്ങനെ ഒരു പുസ്തകം ഉണ്ടോ? ऐसा हमारे लिए पुस्तक है क्या? ഉണ്ട്. है ഉണ്ടോ? है क्या? है। ഇല്ല സഹോദരങ്ങളെ, അതല്ലേ അവന്റെ പുത്രനായ യേശുവിന്റെ രക്തം. तो प्रियो ये जो जीवितों का पुस्तक का खासियत क्या है, ये पाप का विषय के विषय में वो पुस्तकों में रेखा लिखा गया है, हाँ। लेकिन यीशु मसीह का खासियत क्या है, उन्होंने लहू के बहा के द्वारा हृदय के पटरियों में पट्टी में लिखा हुआ हाँ। जो भी बातें था वो पापों को प्रभु ने मिटा दिया है। നിന്റെ പാപങ്ങളെ, കാർമേഘം പോലുള്ള പാപങ്ങളെ ഞാൻ മായ്ച്ചു കളയും. तुम्हारा जो पाप है कितना भी लाल सा क्यों ना हो, मेरे पास आओ, मैं उसको धोकर शुद्ध करके सफेद कर दूंगा। യേശുവിന്റെ രക്തത്തിന്റെ കഴിവ്. അതുകൊണ്ട് നമുക്ക് ആ പുസ്തകം ഇപ്പോൾ ഇല്ല. तो इसके लिए प्रिय हमारे ये पुस्तकें क्यों हो रहा है, न्याय के लिए इस्तेमाल किया जा रहा है। ऐसा हमारे खिलाफ हमारे खिलाफ न्याय के लिए इस्तेमाल करने वाला ऐसा कोई पुस्तक नहीं है, क्योंकि प्रभु ने उसको मिटा दिया। നമുക്ക് വിരുദ്ധമായി എഴുതി വെച്ചിരിക്കുന്ന പ്രമാണങ്ങളെ ക്രിസ്തു കാൽവരി ക്രൂശിൽ ചുട്ടുകരിച്ചു. प्रिय हमारे खिलाफ लिखा हुआ हृदय के पट्टी में जो भी बातें था, प्रभु यीशु मसीह का कलवरी क्रूस का मृत्यु के द्वारा उसका लहू ने हमारे खिलाफ की बातों को सब मिटा दिया है।
നിങ്ങളുടെ പാപങ്ങളെ സമുദ്രത്തിന്റെ ഏറ്റവും ആഴത്തിലേക്ക് എറിഞ്ഞു കളഞ്ഞു. हम पुराने नियम में पढ़ते हैं कि हे मनुष्य तेरा पाप को मैंने समुद्र के गहराई के नीचे मैंने डाल दिया है. യേശു ക്രിസ്തു കടം വീട്ടി എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താ അർത്ഥമാക്കുന്നത്? यीशु मसीह ने हमारे कर्ज को चुकता कर दिया है बोलते समय में उसका क्या अर्थ हम निकालते हैं? നമ്മുടെ പുസ്തകം അവിടെ ഇല്ല. मतलब हमें जो पाप के द्वारा जो कर्ज हो गया था वो रेखा का पुस्तक नहीं है, നമ്മുടെ പേര് ഇവിടെ വന്നു. क्योंकि और फिर हमारा नाम कहां पर लिख दिया? जीवन की ആ, जीवन का पुस्तक में, എന്നാൽ നിത്യജീവൻ. मतलब अनंत काल का जीवन. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. Amen. എത്ര ഭയങ്കര കാര്യമാണ്. कितना अद्भुत बात है प्रियो. അതുകൊണ്ടാണ് 20ന്റെ അവസാനം വായിക്കുന്നത്. इसलिए 20 का अंत में हम पढ़ते हैं ജീവപുസ്തകത്തിൽ പേരെഴുതി കാണാത്ത ഏവന്റെയും പുസ്തകം അവിടെ നിലനിൽക്കും. तो जीवन का पुस्तक में जिसका नाम नहीं लिखा है वो लोग सबका हाँ। नाम अन्य पुस्तक में लिखा गया वो सब वहां पर रहेंगे. എന്തിനാണ്? क्यों? ഒരു പാപിയെ ശിക്ഷിക്കുമ്പോൾ एक पापी को जब दंड देगा प्रभु ഈ പുസ്തകങ്ങൾ തുറക്കും. सारा पुस्तकें खोला जाएगा. ഒരാൾക്ക് 10-12 പുസ്തകങ്ങൾ കാണും. शायद एक प्राणी को 10, 12, 20 पुस्तक रहेगा. അപ്പൊ കോടതിയിൽ കുറ്റപത്രം വായിച്ചു കേൾപ്പിക്കണം. तो जब न्याय करते समय में न्यायालय में क्या होगा? उसके दोष के विषय में जो जो दोष था वो सारा पुस्तक का दोष न्याय के दिन सफेद सिंहासन में खोला जाएगा. അപ്പൊ ആ പുസ്തകത്തിൽ എഴുതുന്നതിനനുസരിച്ച് और जैसा जैसा पुस्तक में जिस रीति से लिखा गया है उसके अनुसार ശിക്ഷ ഉണ്ടാവും. दंड होगा, न्याय होगा. വായിച്ച്. पढ़ेंगे हम लोग 20वां अध्याय. उसका പുസ്തകങ്ങൾ തുറന്നു. और फिर एक पुस्तकें खोला गया. हाँ, हाँ। अर्थात और फिर एक पुस्तक खोली गई हाँ। और अर्थात जीवन की पुस्तक, और जैसा उन पुस्तकों में लिखा हुआ था वैसे ही उनके कामों के अनुसार ആ, അപ്പൊ ജീവന്റെ പുസ്തകത്തിൽ എഴുതിയിരുന്നതനുസരിച്ചതല്ല. तो जीवन का पुस्तक में क्या क्या लिखा है उसके अनुसार ऐसा नहीं, പിന്നെ അത് परंतु कौन सा पुस्तक है जो पहले पुस्तक है खोला था उसमें क्या क्या लिखा है उसके अनुसार है. ആ പുസ്തകം നമുക്ക് ഇന്ന് നിലവിലുണ്ടോ? तो ऐसा पुस्तक जहां पर हमारा पाप के बारे में लिखा गया है जो प्रभु खोलकर स्मरण करेगा, ऐसा पाप का पुस्तक हमारा पुस्तक अभी है क्या? नहीं। അതുണ്ടെങ്കിൽ अगर മനസ്സിലാക്കി വരും. अगर वो पुस्तक अभी भी है तो हम लोग फिर सफेद सिंहासन में खड़े रहेंगे. അതാ ക്രിസ്തുവിൽ വിശ്വസിക്കുന്നവർക്ക് ഇനി ശിക്ഷാവിധിയില്ല. इसलिए प्रियो जो मसीह में विश्वास करता है दंड की आज्ञा नहीं. ദൈവം നമ്മളെ രക്ഷിക്കുന്ന യേശു ക്രിസ്തു അതിനാണ് കഷ്ടം അനുഭവിച്ചത്. उस विषय को वो न्याय का पुस्तक जो दंड का पुस्तक है जो हमारे खिलाफ लिखा था उसको हटा के फेंकने के लिए तो प्रभु यीशु मसीह जान दिया. നമുക്ക് വിരുദ്ധമായി എഴുതിയ കൊലോസ്യലേഖനത്തിലുള്ളത്. कोलोसे का पुस्तक में हम पढ़ते हैं कि हमारे खिलाफ जो लिखा हुआ सभी बातों को. അതാ കർത്താവ് പറഞ്ഞത്, നിങ്ങളെ ഭൂതങ്ങളെ പുറത്താക്കുന്നുണ്ടെന്നും അല്ല സന്തോഷിക്കേണ്ടത്. इसके लिए प्रियो प्रभु कहता है लूका 10 में तुम लोग दुष्टात्मा को बाहर निकाला उसमें तुम लोग खुश नहीं होना, നിങ്ങളുടെ പേര് സ്വർഗ്ഗത്തിൽ എഴുതിയിരിക്കുന്നു. परंतु तुम्हारा नाम स्वर्ग में लिखा गया है. സ്വർഗ്ഗത്തിൽ എഴുതിയെന്ന് മാത്രമല്ല, स्वर्ग में लिखा है उतना ही नहीं. എബ്രായ ലേഖനം 12-ാം അധ്യായത്തിൽ इब्रानियों 12 में हम पढ़ते ഒരു हैं പ്രത്യേക പദം അവിടെ എഴുതിയിട്ടുണ്ട്. वहां पर एक खास शब्द इस्तेमाल किया है. നമ്മുടെ പേര് അവിടെ രജിസ്റ്റർ ചെയ്തിരിക്കുന്നു. हमारा नाम को वहां पर रजिस्टर किया है करके हम पढ़ते हैं. അത് നമ്മുടെ എബ്രായ ലേഖനം 12-ാം അധ്യായം स्वर्ग में लिखे हुए हैं. वो सिर्फ लिखे हुए करके आया है. അവിടെ ലിഖാഹുവ എന്നല്ല, अरे उसका 22 का 12 का 23 में मराठी है क्या किसके पास? स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी सर्वांचा लिहाले मतलब लिखा रजिस्टर्ड मतलब क्या है ना कि वो इंग्लिश में लिखा है रजिस्टर कर दिया, मतलब क्या वो छाप हो गया, मतलब बुझा नहीं जाएगा तो मिटेगा नहीं. രജിസ്റ്റർ ചെയ്തിരിക്കുക. तो स्वर्ग में विश्वासियों का नाम क्या है? रजिस्टर करके रखा है. സ്വർഗത്തിന്റെ സീലുണ്ട്. मतलब उसमें स्वर्ग का मोहर है. മറ്റേ പുസ്തകം നിലവിലുണ്ടെങ്കിൽ ഈ പുസ്തകത്തിൽ പേര് വരത്തില്ല. तो प्रियो अगर बाकी अन्य जीवितों का पुस्तक अगर जब तक है उसको अगर प्रभु ने खत्म करके नाश नहीं किया है तो वो पुस्तक रहेगा, तो जीवन का पुस्तक में हमारा नाम नहीं आएगा. എന്നെ നരകത്തിലേക്ക് വിടാൻ വേണ്ടി मुझे नरक में डालने के लिए ദൈവസന്നിധിയിലുള്ള കുറ്റപത്രമാകുന്ന ഈ പുസ്തകങ്ങൾ നിലവിലുള്ളവർക്ക് परमेश्वर के उपस्थिति में मेरा दोष के बारे में लिखा, मेरा दोष के विषय में जो भी एक व्यक्ति पापी को दोष कर नरक भेज सकता है, ऐसा एक पक्का सबूत वाला एक बहुत से पुस्तकें हैं जो परमेश्वर के हाथ में है. जब तक वो पुस्तकें हैं ആ റിക്കാർഡ് ക്രിസ്തു നശിപ്പിക്കുക. वो रहेगा तो वो व्यक्ति नरक में जाएगा. लेकिन यीशु मसीह ने क्रूस पे मरकर क्या किया? जिन जिन लोगों के लिए प्रभु मरा और नया जन्म पाए हुए लोगों का उन लोगों का पुस्तकों को लेकर प्रभु रिकॉर्ड को खत्म के जला दिया. പാപത്തിന്റെ ശമ്പളമാകുന്ന നാം ക്രിസ്തുവിനോട് മരിച്ചു. पाप का मजदूरी जो मृत्यु था वो मृत्यु को हमने क्या किया? हम मसीह के साथ मर गए. Praise the Lord. हमें ക്രിസ്തുവിനോട് മരിച്ചു പോയി ഇനി ന്യായം വിധിക്കാൻ യാതൊരു രേഖയില്ല. ആളാണ് മരിച്ചുപോയി. प्रियो अगर मसीह के साथ जो मर गया है तो फिर वो मृत्यु के मसीह में एक होकर मर गया तो फिर न्याय अभी नहीं कर सकता, क्योंकि न्याय का मृत्यु प्रभु ले लिया तो दोबारा न्याय नहीं करेगा, क्योंकि परमेश्वर अन्याय नहीं करता.
ഈ പുസ്തകത്തിൽ പേരുള്ള ആർക്കും इसलिए जिसका नाम जीवन का पुस्तक में है രണ്ടാം മരണത്തിന് അധികാരമില്ല. उनको दूसरा मृत्यु का अधिकार उस पर नहीं. അപ്പൊ നമ്മുടെ പേരിൽ इसलिए हमारा नाम पे പുസ്തകങ്ങളില്ല. मतलब पुस्तकों जो बहुवचन के पुस्तक है, जो हमारा दोष और पाप को अपराधों के बारे में लिखा हुआ वो सारे पुस्तकों को जला दिया, वो नहीं है. എത്ര സ്വാതന്ത്ര്യമാണ്. कितना बड़ा स्वतंत्रता है प्रियो. ദൈവം നമ്മളെ മകനായിട്ടാണ് കാണുന്നത്. और परमेश्वर हमें बेटे के रूप में देख रहा है. ദൈവം നീതീകരിച്ചവനെ ആർ കുറ്റം ചുമത്തും? परमेश्वर ने जिसको धर्मी ठहराया है उसको अभी कौन दोष लगा सकता है. അപ്പൊ നമ്മളെ അവിടേക്ക് വിടാതിരിക്കാൻ ക്രിസ്തു ചെയ്ത പ്രവൃത്തി എത്ര तो ശ്രേഷ്ഠമാണ്. इसलिए हम लोग श्वेत सिंहासन के सामने न्याय करने वाले लोगों के साथ हम लोग खड़े नहीं है, क्योंकि प्रभु का प्रेम हमारे विषय में बहुत बड़ा है. ആ പുസ്തകത്തിൽ നമ്മുടെ പ്രവൃത്തികൾ മാത്രമല്ല, ഈ പുസ്തകങ്ങൾ നമ്മുടെ ചിന്തകളെ, ആലോചനകളെ, ഹൃദയ രഹസ്യങ്ങളെ, നിസാരമായ വാക്കുകൾ രേഖപ്പെടുത്തിയിട്ടുണ്ട്. तो ये पाप का पुस्तक का जो जहाँ पर लिखा गया पुस्तकों में, वो सिर्फ हमने किया हुआ क्रियाओं का बातें ही नहीं, हम जो सोच विचार करते हैं, हमने जो मनन किया, हमने जो संकल्प किया, किसी के बारे में बुरा सोचा, कोई ईर्ष्या संभाल कर रखा, वो सब बातें पाप का पुस्तक का स्मरण का वो पुस्तक में रिकॉर्ड किया है. അതനുസരിച്ചുള്ള നരകവിധി ഉണ്ടാവും. और उसके हिसाब से पुस्तकें खोला जाएगा, उसने क्या क्या कर्म किया है और क्या क्या मनोभावना रखा, क्या क्या विचार किया, उसका वजन के हिसाब से उसको नरक का दंड, आग का झील रहेगा. അപ്പൊ നമ്മളിൽ ആരെങ്കിലും इसलिए हम में से कोई भी അവിടെ വരുന്നുവെങ്കിൽ अगर उस दिन श्वेत सिंहासन के सामने खड़े हो रहे तो നമ്മൾ പറയും, हम लोग बोलेंगे, ഇല്ലില്ല, ഞാൻ സഭയിൽ പോയിട്ടുണ്ട്, हे प्रभु ऐसा मत बोलो, मैं तो मंडली में आया था ना, ഞാൻ പ്രാർത്ഥിച്ചപ്പോൾ ഭൂതങ്ങൾ ഇറങ്ങിപ്പോയി, मैंने जब प्रार्थना किया ना बहुत सा दुष्टात्मा भाग गया, നിന്റെ നാമത്തിൽ ഞങ്ങളെ പ്രസംഗിച്ചു, आपके नाम में हमने प्रचार किया, നിന്റെ നാമത്തിൽ ഭൂതങ്ങളെ പുറത്താക്കി. आपके नाम में दुष्टात्माओं को बाहर निकाला. അപ്പോൾ ഈ കുറ്റപത്രം ഇവർ സമ്മതിക്കത്തില്ല. तो मतलब वो दोष का जो पुस्तक ये था, उनके बारे में गुनाह जब बोलते समय में वो लोग मानने तैयार नहीं है. അപ്പൊ ആര് നിൽപ്പുണ്ട്? तो वहां पर कौन खड़ा है? आकाश भी आकाश, पृथ्वी, दीवार, ये सब हमारा धूल, ये सब गवाही देने के लिए खड़ा हो जाएगा. പറയിപ്പിച്ച് കുറ്റം സമ്മതിപ്പിക്കത്തില്ല. मतलब जबरदस्ती बुलवाकर गुनाह कबूल कर बोलकर ऐसा जबरदस्ती नहीं करेगा प्रभु. ഈ പോലീസ് എങ്ങനെ കുറ്റം സമ്മതിപ്പിക്കുന്നത്? पुलिस एक व्यक्ति को पकड़ता है तो उसको कैसा गुनहगार ठहराता है? मार मार के डरा कर बोल कबूल कर हाँ। ऐसा डरा कर करते हैं. ऐसा हमारा प्रभु नहीं करेगा. യേശു ക്രിസ്തു അങ്ങനെ ചെയ്യും. സമ്മതിക്കത്തില്ല. अगर वो पापी गुनाह को नहीं मान रहे तो നീ ചെയ്ത പാപങ്ങൾ കാണിക്കാൻ ഭിത്തിയെ വിളിക്കും. നീ ജീവിച്ച വീട്, നീ ഭക്ഷിച്ച ആഹാരം, നീ സംസാരിച്ച ആ വായു, അതാണ് ആകാശത്തെയും ഭൂമി വിളിക്കുക. യേശു तो मतलब क्या, तू जिस घर में रह रहे उसका एक एक पत्थर है उठकर आएगा. तूने जो खाना खाया, तूने जो जहां पर जो धूल में जो रहा वो धूल, और तू श्वास लेते समय में झूठ बोला, गाली दिया, वो हवा जो निकला वो सारा हवा आएगा. वही है आकाश आएगा, मतलब क्या, हवाएं आकर गवाही देगा. അപ്പോൾ അവർ എന്ത് ചെയ്യും? तब वो क्या होगा? നമസ്കരിക്കും. तब वो व्यक्ति, वो पापी अपना पाप का बोध होकर वो दंडवत करेगा. നമസ്കരിച്ചിട്ട് दंडवत करके എവിടേക്ക് പോകും? कहा जाएगा? आग का झील में. ആരും വിടണ്ടാവും, തന്നെ പൊക്കോളും. मतलब उसको कोई बेचने का जरूरत नहीं है, वो अपना गुनाह का एहसास करके अपने आप आग का झील में जाएगा. ആ ന്യായവിധിയാണ് ക്രിസ്തു നമുക്ക് വേണ്ടി മാറ്റി. वो न्याय का दंड था जो प्रभु यीशु मसीह ने कलवरी क्रूस में हमारे लिए लिया. കർത്തൃമേശയിൽ പങ്കെടുക്കുമ്പോൾ इसलिए जब हम प्रभु मेज में जब भाग लेते हैं, ന്യായവിധിയിൽ നിന്ന് ഒഴിവുള്ളവരാണ്. जो प्रभु मेज का भाग लेने वाले लोगों का खासियत क्या है? वो लोग हैं जो न्याय का दंड से बचकर बाहर निकले हुए लोग हैं. सिर्फ वही लोगों के लिए मेज है. അപ്പത്തിനായും പാനപാത്രനായും സ്തോത്രം നന്ദി പറയുകയാണ്. എന്താണ്? तो इसके लिए हम लोग कभी रोटी और दाखरस के लिए प्रार्थना नहीं कर रहे, हम लोग धन्यवाद कर रहे हैं. क्यों? നിങ്ങളുടെ പാപങ്ങൾക്ക് വേണ്ടി ഞാൻ ചൊരിഞ്ഞ രക്തം. क्योंकि तुम लोगों का बहुत सा पापों के लिए जो मैंने अपना प्राण त्याग कर जो लहू बहाया, നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി നുറുക്കപ്പെടുന്ന എന്റെ ശരീരം, तुम्हारे लिए टूटा हुआ मेरा शरीर, എന്റെ മാംസം തിന്നുകയും രക്തം കുടിക്കുകയും ചെയ്യുന്ന നിത്യജീവനുണ്ട്. और जो मेरा मांस खाएगा और मेरा लहू पिएगा उसके अंदर अनंत काल का जीवन है. പ്രിയമുള്ളവരെ, നമുക്ക് ഈ പുസ്തകങ്ങളിൽ തുറക്കപ്പെടാതിരിക്കത്തക്കവണ്ണം ക്രിസ്തു അനുഭവിച്ച വേദന. इसलिए प्रिय, हमारे खिलाफ लिखा पट्टियों का बहुत से पुस्तकें थे, वो हमारे खिलाफ नहीं उठ पा रहा है. उसके लिए प्रभु ने किया हुआ कार्य कितना महान है. നമ്മൾ ആരാധിക്കുമ്പോൾ ഓർക്കണം കർത്താവേ, इसलिए प्रियो, हम लोग आराधना करते समय में ये बात याद रखना है प्रभु के बारे में. എനിക്ക് വിരുദ്ധമായി സ്വർഗ്ഗത്തിൽ എഴുതിയതെല്ലാം നീ മായ്ച്ചു കളഞ്ഞു. मेरे खिलाफ लिखा हुआ जो भी लिखा पट्टी के पुस्तकों में लिखा गया था उस सबको प्रभु ने बुझा दिया. എനിക്ക് തരാൻ പകരമായി ഒന്നുമില്ല. और उसके बदले मुझे देने के लिए कुछ भी नहीं है, ഞാൻ നന്ദിയോടെ നിനക്ക് സ്തോത്രം बल्कि ചെയ്യുന്നു. मैं धन्यवाद करके दंडवत करके मैं आपको स्तुति
स्तुति धन्यवाद का अर्पण चढ़ाता हूँ। ഇതാണ് നന്ദി പറയുന്നതിന്റെ ആവശ്യം എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. इसलिए प्रिय धन्यवाद बोलना एक विश्वासी का होठों से निकलना कितना आवश्यकता की बात है। നന്ദി പറയുമ്പോൾ ദൈവത്തെ മഹത്വപ്പെട്ട ദൈവമേ എത്ര കരുണയുള്ളവനാണ്, എന്റെ പാപങ്ങൾ വഹിച്ച് Amen. ആ പുസ്തകങ്ങളിൽ എഴുതിയതെല്ലാം മായ്ച്ചു കളഞ്ഞ് എന്നെ മകനാക്കിയല്ലോ. धन्यवाद देने वाला व्यक्ति परमेश्वर का महिमा कर रहा है, क्योंकि हे महान प्रभु, आपने मुझ पर दया दिखाया, करुणा दिखाया, मेरे खिलाफ लिखा हुआ सब पट्टी को आपने उसको बुझाकर मुझे शुद्ध करके निष्कलंक करके आपका बेटा बनाने का स्तर तक आपने मुझे लेकर आया। ओ प्रभु धन्यवाद। എന്നെ വെള്ളസിംഹാസനത്തിന്റെ മുമ്പിൽ കൊണ്ടുവരാതിരിക്കാൻ, ആ വെള്ളസിംഹാസനം കാണുമ്പോഴേ ദൈവത്തെ നമസ്കരിക്കാനുള്ള ഒരു വഴി അവൻ ഒരുക്കിയിട്ടുണ്ട്. मैं रोज श्वेत सिंहासन के सामने उस दिन मैं खड़ा ना रहने के लिए प्रभु ने मेरे लिए क्या क्या कार्य किया, इसलिए वो श्वेत सिंहासन का भागों को पढ़ते समय में कितना अधिक धन्यवाद का स्तुति रूपन अर्पण का फोटो से हमें देना है। നമുക്ക് നന്ദിയോടെ അവനെ സ്തുതിക്കാം. इसलिए आओ प्रियो, हम लोग धन्यवाद के साथ प्रभु को हम लोग आराधना करें। ഞാൻ ആ ഉദ്ദേശ വിഷയം തീർന്നില്ല. मैं जो सोचा उद्देश्य विषय खत्म नहीं हुआ। കഥ അനുവദിച്ചാൽ നമുക്ക് അടുത്ത ആഴ്ച നോക്കാം. प्रभु का अगर इच्छा हो तो अगला हफ्ता दिया तो कंटिन्यू करेंगे। അഥവാ കർത്താവ് അതിന് സമയം കിട്ടിയില്ല എങ്കിൽ, अगर सोचो कि समय नहीं मिला तो, നമ്മൾ കൈവിടപ്പെട്ടാൽ अगर और यहाँ पर कोई छुड़ गया, പിന്നെ വേറെ രക്ഷയില്ല. फिर प्रियो आगे दूसरा उद्धार नहीं है। ദൈവം യഹൂദന്മാരിലേക്ക് തിരിയും. क्योंकि प्रभु मंडली का चैप्टर खत्म करके यहूदियों की ओर मुड़ने वाला है, അവിടെ ഇത്ര വലിയ രക്ഷ इसलिए इतना बड़ा उद्धार को നമുക്ക് പരിഗണിക്കാം. हम लोग उसका मूल्यता दे। കർത്താവ് സഹായിക്കും. प्रभु हम सबको सहायता करे। Praise the Lord. देखा हमारा प्रभु ने कितना हमें प्यार करता है, बहुत से बात पहले से हमें एडवांस में जिताता है ना। बहुत खुशी की बात है। अभी हमें मतलब सबसे बड़ी बात, अभी हम उधर तक पहुंचने के लिए शायद कई महीने रहेगा, तो अपने लिए और भी एक रिविजन हो जाएगा उस समय में, है ना। मतलब हमें बार बार सुनने से इस बातों में और भी प्रकाश बढ़ेगा, लेकिन हमें कोई डरने की जरूरत नहीं, क्योंकि ये हमारे लिए नहीं, ये हमारे लिए जो है वो कहाँ पर है, प्रभु का न्यायासन में है। और तुम लोगों के लिए प्रभु का न्यायासन में हम आएगा इधर, क्योंकि दुनिया का अंत में क्या होगा, यहाँ पर रहने वाला उन कैदी आत्माओं को, उन दूधों को, सबको वहां पर, यहाँ पर रहने वाला वो धनवान, वो सारे पावी कई इनसे लेकर के सब लोग यहाँ पर आएगा, है ना। कितना बड़ी बात है। तो उस स्वर्ग सिंहासन में हमको जाने की जरूरत है क्या? नहीं वो हमारे नहीं, है ना। आप लोगों को समझ में आया होगा, है ना। टोटल ऐसा हम देख रहे हैं तो प्रभु यीशु मसीह का 5 सिंहासन है। आज प्रभु एक सिंहासन में, उसको बोलता है कृपा का सिंहासन, है ना। कृपा का सिंहासन से प्रभु थोड़ी समय के बाद में न्यायासन में आएगा। वो न्यायासन किसके लिए है? पवित्र लोगों के लिए। इसके बाद में प्रभु महिमा का सिंहासन में आएगा। महिमा का सिंहासन किसके लिए है ना। उस समय में यहूदी लोगों को जिन्होंने मदद किया था, ये किया। इसके बाद में 4वां सिंहासन है राजासन। यीशु मसीह यरूशलेम केंद्रित होकर के 1000 साल राज्य करेगा। इसके बाद में आखिरी सिंहासन है ये सिंहासन। तो ऐसा हम लोग बाइबल में ये सब बाद में हम लोग धीरे धीरे देखेगा। एक एक बातों में प्रकाशित वाक्य का स्टडी में आपको भविष्य में होने वाला अनंत काल का सारे बात यहाँ पर प्रभु का वचन में प्रकाशित किया है। तो जो प्रभु का नाम लोग आता है, इन बातों के बारे में जो बताता है, तो विश्वास करता हूँ ये हमारे लिए और भी एक मतलब प्रोत्साहन का बात है कि प्रभु ने हमें उस अवस्थाओं से बचाया, है ना। और हमें प्रभु का वचन का सही प्रकार का इस किताबों में टोटली, है ना, उत्पत्ति से लेकर के अनेक बातों का प्रकाशन भी इसमें आया था, उसका एक कंक्लूजन है ना। तो इसलिए यहाँ पर अभी भी आपने सुना ये जो जीवन का किताब से मेरा नाम हटा दे, तो कौन सा जीवन का किताब है? उस समय में जीवित रहने वाले लोगों का किताब है ना। तो इसका मालूम बहुत बड़ी बात है, तो बहुत लोगों को मालूम होगा, लेकिन मैं आपको बताना चाहता हूँ नए नए लोगों को वो बात नहीं मालूम। इन सारे बातों को सही रीति में विस्तार से जानना ना, एक निर्णय होकर के प्रभु का महिमा करना कितना बड़ी बात है। प्रभु ने हमको बचाया, प्रभु ने हमको कितना बड़ा पल हमारे ऊपर आने के लिए उठे लाई, बहुत श्रेष्ठ बात है। प्रभु को धन्यवाद देता है। प्रभु का दासों को प्रभु का वचन बोलने के लिए, प्रकाशित करने के लिए प्रभु ने इस्तेमाल किया, उसके लिए प्रभु को धन्यवाद देते हैं। प्रभु उनको आने वाले दिनों में भी और भी अधिक
प्रभु को महिमा के लिए इस्तेमाल करने के लिए बहुत लोग प्रार्थना करें। आइए इस समय प्रभु को सारी महिमा देते हुए हम सब लोग प्रार्थना में रहेंगे। तब आप मैं प्रार्थना में अगुवाई करेंगे।